श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय। तुकाराम 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 बोला तुकाराम 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 तुकाराम
ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कृती. पुण्य पावन ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीने तथा श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा, काहीच पुणे नसलेला जिल्हा पुणे जिल्हा. या पुण्य पावन पुणे जिल्ह्यामध्ये भगवान ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येने, भगवान इंद्रदेवाच्या तपश्चर्येने पावन झालेला तालुका, ब्रह्मावतार संत श्रेष्ठ सोपानदेवांच्या संजीवन समाधीने पुनीत झालेला तालुका, पुण्य पावन करा निरा आदी तीर्थांच्या प्रवाहाने शोभायमान असलेला तालुका आणि हिंदवी स्वराज्याचे द्वितीय छत्रपती संभाजी राजांच्या जन्माने दैदिप्यमान असलेला तालुका पुरंदर तालुका. या पुण्य पावन पुरंदर तालुक्यामध्ये पुण्य पावन संवत्सर, ब्रह्मपुरी, सातवड, सासवड अशी 4-5 नावाने अलंकृत असलेलं गाव सासवड गाव. आणि या सासवड क्षेत्रामध्ये पुण्य पावन ज्ञानोबारायाच्या पालखी सोहळ्याने पावन झालेला तळ पालखी तळ. आणि या पालखी तळावर यावर्षी आगळा वेगळा उपक्रम. इथं या तळावर वर्षभर लोक व्यायाम करायला येतात, मॉर्निंग वॉक करायला येतात. कधी मॉर्निंग वॉक करण्याचा आवाज झाले. एवढा मोठा मंडप जोडीने फिरायला आले कधी ती मालकी मालकाला म्हणते, होय हो एवढा मोठा मंडप. मालक म्हणते इथंच सेल्फी काढून घेऊ. असा हा पुण्य पावन भव्य दिव्य नाममंडप. आणि या भव्य दिव्य नाममंडपामध्ये ज्ञानमंडपामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम जगद्गुरु तुकोबाराला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. या निमित्ताने समस्त पुरंदर तालुका, दौंड तालुका, हवेली तालुका, इंदापूर तालुका, बारामती तालुका, भोर तालुका, वेल्हा तालुका, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड, मुळशी, मावळ या सगळ्या तालुक्यांच्या मदतीने, सगळ्या तालुक्यांच्या आयोजनातून नियोजनातून या सगळ्या तालुक्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, परमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक आमचा शेतकरी वर्ग, वारकरी वर्ग सर्वांच्या सहकार्यातून साकारलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह याचं हे पहिलं दिवस. आणि पहिल्या दिवसाच्या निमित्ताने दुपारच्या ज्ञानसत्रामध्ये सकाळी 4 ते 6 काकडा झाला आणि 7 वाजताच नामजप उभा राहिला. या भागामध्ये रामवाडी म्हणून रामवाडीनेच तुकाराम महाराजाचा जप सुरू केला. महाराज पहिला मान रामवाडीला, पहिलं गाव चांगलं भेटलं पाहिजे. परींच्या परिसरातली सगळी 10-12 वाड्या, 10-12 गावं सगळी एकत्र येऊन महाराज सगळे अतिशय आमच्या आदरणीय गोपाळांना कदम, गोपाळदादा कदम आणि ही सगळी मंडळी अगदी हेराहेरीने उभा राहून अमय महाराज शिंदे आणि खातखोल जप, सुंदर जपाची सुरुवातच चांगली झाली. 24 तास तुकाराम तुकाराम जप. हे 10-12 गावं बसली की दुसरी 10-12 गावाची भजनी उभी राहते 2 तासासाठी. जप झाला, सकाळचं पारायण सुरू झालं. काय गोड पारायण. आमचे दीपक महाराज बैठे, रामेश्वर महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण गौरव महाराज, पांडुरंग महाराज चांदर, फार सुंदर महाराज. खरंच पारायण पाहण्यासारखं आहे. काय गोड चाली म्हणते तर चालू चालू तर राग, कसले राग बदलते, कशा चाली. इतरत्र गायकाला नोटिशन आठवावं लागत. सारे गप्पा बसा, आपलं घर गप्पा बसा. इथं बिगर नोटिशन आठवता चालीत 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 असे गोड हेच. खरं ते व्यासपीठ चालकासाठी एकदम जोरदार टाळा. अतिशय गोड व्यासपीठ. आणि मग सगळी मंडळी आणि भरपूर वाचक बसले महाराज. पहिल्या दिवशी जवळजवळ 80% मंडप भरलाय, 20% राहिलाय. ते आज तुम्ही फोन करून भरून घ्यायचा महाराज. एकेकाने हे बघा, करविता व्रत अर्ध पुण्य लाभे, मोडविता दोघे जाती नरका. आणि म्हणून आपल्याला आपण गाथा पारायणाचं पूर्ण पुण्य मिळवायचं. पण आणखीन एक जर आणला तर त्याचंही अर्ध म्हणजे 1.5 पुण्य भेटणार. 2 आणले तर मग त्याचंही अर्ध म्हणजे मग 2 फुल होईल बघा. असं
असं प्रत्येक जण एक एक फोन फिरवा हे जावई मग झेंडू राहिलेत गावगाव लोक गावगाव मोकळेच आहेत महाराज उगं उकडं काय पारायण नाही भजन नाही का सेवा नाही काय नाही सेवा घडली पाहिजे तुका म्हणे देवा नाही भजन केली सेवा परी नाही घडली सेवा काय आपल्याला जीवनात पैसा भेटल मान भेटल सत्ता भेटल सर्व भेटल आपण गोड पारायण करतात आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे तर पारायण झालं सकाळचं कीर्तन नवनाथ महाराज बोगवले महाराजांनी गोड कीर्तन केलं खरं ते अभंग दुसरा घेणार होते त्याने मी अभंग घेतो घाताला दुकान म्हणलं बसल्याला अभंग नाही घ्यायचा हा असं कसं म्हणलं मग मी त्यांना अभंग तुकाराम तुकाराम कारण पहिल्या दिवस नामपर पाहिजे आता इथं देवाच्या नावाला महत्व नाही इथं संतांच्या नावाला महत्व आहे कारण तो निळा म्हणे तुमची करणी देवा होणे अधिक गुरुवारी पांडुरंग वैद्य म्हणाचे साधू संतांचं कार्य देवापेक्षा काकणभर श्रेष्ठच आहे वैद्य गुरुजी निळा त्याप्रमाणे तुका निळो भरायचा निळा म्हणे तुमची करणी देवा होणी अधिक वा नव्हे जे कोणा ते करुणी दाविता अघटित घडविता निमिष मात्रे वा जे कोणी करू शकत नाही ते आमचे संत करू शकतात अशी ताकद मला संतांमध्ये म्हणून मग संतांच्या नामजपाचा अभंग घ्या मग त्यांनी तुकाराम तुकाराम नाम घेता कापी गोड विषय मांडला त्यांनी सुद्धा आज फार पुण्य पावन दिवस एक तर आज सप्ताहाची सुरुवात झाली दुसरी वैशिष्ट्य म्हणजे आज आपण जे काकडा भजन म्हणतो कीर्तनाच्या चाली म्हणतो कीर्तनाची विवेचन पद्धती अभंग कसा मांडावा त्याची विवेचन पद्धती त्याला प्रस्तावना कशी हे सगळं ज्यांनी या वारकरी संप्रदायाला रूप दिलं ते गुरुराम गुरु बंकट स्वामी महाराजांची आज पुण्यतिथी महाराज आज प्रत्येक काळातून बंकट स्वामीचं नाव निघतंय विण्यातून स्वामीचं नाव निघतंय पखवाजातून निघतंय कारण पखवाज देणगी बंकट स्वामीची पहिला आपल्याकडे डेरेबाज पखवाज होता डेरेदार लावणी अजून डेरेदार पखवाज राहायचा पण स्वामींनी असे सरळ पखवाज ते सगळे स्वामीचे उपकार आहेत बंकट स्वामी कीर्तनाला बैलगाडीतून जायचे तर ब्रह्मराक्षस आडवी यायचे बैलगाडीला आम्हाला ब्रह्मज्ञान द्या वा ब्रह्मज्ञान त्यांना मागण्यासाठी ब्रह्मराक्षस आडवे यायचे बंकट स्वामी फार प्रतापी साधू गेले बंकट स्वामी महाराज आदत नाही करायला रात्री 9ला कीर्तन भरायला का सकाळी 6लाच कीर्तन सोडायचं मग चाली तर काय बोलायचं महाराज स्वामीच्या चालीमध्ये स्वामीच्या चाली फार गोड आज अशा पुण्य पावन बंकट स्वामी महाराजांच्या चरणी साष्टांग अभिवादन 18 महिने आईच्या पोटात होते किती महिने 18 महिने इतके दिवस शुकाचार्य राहिले होते ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भेले ते 12 वर्ष लपाले शुकाचार्य जसे 12 वर्ष आईच्या पोटात राहिले तसे बंकट स्वामी हे कलियुगातील प्रति शुकाचार्य होते आईच्या महिन्यात 18 महिने आईच्या पोटात होते मला काय ती माऊली म्हणावं काही त्रास नाही काय नाही बंका म्हणे ज्याचा धन्य अमृताच्या त्यांचा जन्मामध्ये सुद्धा अमृताच्याच लिहिला आहे असे पुण्य पावन बंकट स्वामी महाराजांची आज पुण्यतिथी आहे आपला उत्सव सुरू झाला मग यामध्ये दुपारच्या ज्ञान सत्रामध्ये जगद्गुरु तुकोबा यांचं चरित्र मला सांगितलेलं आहे चरित्राचा आज प्रारंभ आहे प्रारंभ म्हटलं का आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये मंगलाचरणाने केला जातो कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं यासाठी अगोदर मंगलाचरण करावं असं धर्मशास्त्र सांगतं समाप्ती कामो मंगलम आचरेत समाप्ती काम समाप्तीची कामना ज्यांना आहे आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं समाप्ती निर्विघ्नपणे व्हावी असं ज्यांना वाटतं त्यांनी मंगलम आचरेत त्यांनी मंगलाचरणाचं आचरण करावं मंगलाचरण करावं आणि म्हणून आपण मंगलाचरणासाठी निळोबरायांनी जे 332 श्लोक लिहिले तुकाराम महाराजाविषयी असे श्लोक संख्या 332ची निजस्तुती हे स्वामी तुकयाची वा घडे एक आवर्तनो नित्य जासी येवनी सद्गुरु कृपा करतील त्याशी वा दररोज एक आवर्तन जर 332 श्लोकांचं घडलं निळोबराने 332 श्लोक लिहिले त्या श्लोकांच्या शेवटी निळोबरा म्हणतात एक आवर्तन रोज ज्याला घडल जगद्गुरु तुकोबरा त्याला दर्शन देणार येऊन दर्शन देणार म्हणून ही स्तुती म्हटली पाहिजे आज आजरेकर फडाचे मालक आज येणार आहेत का उद्या येणार आहेत फोन आला त्यांचा मला आजरेकर फडाचे मालक येणार आहेत आजरेकर फडाचा एक वारकरी भेटला म्हणजे माऊली मी जगद्गुरु तुकोबराची स्तुती रोज म्हणतो म्हणजे निळोबराने लिहिलं वा आणि ज्ञानोबराचं नमन लिहितो जे ज्ञानोबराने भगवंताचं नमन केलं बघा 22 नियमा नमो काळ कवतो हा रोज म्हणतो म्हणजे वा काय माणसं आहेत एकेकाशी सेवा झाली
लोक म्हणजे आम्ही रोज सिनेमा पाहतो, सिनेमा काय पाहता? संत वाङ्मय गायलं पाहिजे, वाचलं पाहिजे. आमच्यात काही महिनावार करी आले तर बसा त्यांच्यापाशी, माझ्या पुढे हे बसलेले तर आमचे मोडेकर भाऊ दर सोमवारी विष्णू सहस्रनामाचे 108 पाठ करतात. 108. हो, पहाटे 4 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेतात त्यांना महाराज. 108 वेळा विष्णू सहस्रनाम. आणि सोमवार सोडित नाही, फळ खाऊन राहतात. पण सोमवार सोडला पाहिजे. त्याने मग जेवलं का मग झोप लागते, मग विष्णू सहस्रनाम म्हणणं होत खरं मांडलं पाहिजे. लोक म्हणते नका का म्हणणं, पहिले जेव घाला. जेवलं तर मग विष्णू सहस्रनाम 108 वेळा म्हणतात दिवस. माझ्या पुढे बसलेले मोडेकर बाप्पा, हात जोडा त्यांना बसल्या जागेवर. बाबा नर्मदेची प्रदक्षिणा केली, गोदावरीची प्रदक्षिणा केली त्यांनी, परवा भीमेची प्रदक्षिणा केली. हो, गोदा उभय तीरे तीर्थे अवलोकिली, मग चाली केली भीमा तीरे. हे निळोबरायचं प्रमाण खरं गेलं. गोदावरीची प्रदक्षिणा करावी असं निळोबराने लिहिलं आहे, आणि भीमेची प्रदक्षिणा करावी असं निळोबराने. पहिला वारकरी भेटला मला 25 वर्षात. भीमेची प्रदक्षिणा करावा. गोदा उभय तीरे तीर्थे पुण्य पावन भीमा दक्षिण पाहिली, अमृत संजीवनी पुण्य राशी आनंद रस कुपिका प्रत्यक्ष चंद्रभागा दर्शनेन योगा गर्भवास. असे भीमेचं महात्म्य, भीमा महात्म्य भेटतं बघा. माझ्याकडे आहे, कधी मागून घ्या, झेरॉक्स भेटतील. PDF फाईल नाही त्याची उपलब्ध, झेरॉक्स भेटतील. भीमा महात्म्य फार ते हे भीमा महात्म्य प्रसिद्ध तो हा सिद्धे लय माग भेटले. पुढे बसा, लय प्रमाण सांगितलंय, पाठ आहे मला करेल, पुढे बसा. असं ते हे भीमा महात्म्य प्रसिद्ध तो हा सिद्धेश्वर आगात महायोगेश्वर निजबोध अलंकापूर पाठरी भीमा महात्म्य. वा एकदा वाचा भीमा महात्म्य. तर सेवा जगद्गुरु तुकोबरायांचे 332 श्लोक लिहिले, त्यातला आपण नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा या प्रारंभीच निळोबरायांनी तुकोबरायांना नमन केले. मंगलाचरण. मंगलाचरण म्हणजे काय? विघ्न ध्वंसा साधारण कारणम मंगलाचरणम. म्हणजे विघ्नाच्या नाशाचं एकमेव जे कारण आहे त्याला मंगलाचरण म्हणतात. मानवी जीवन जगत असताना आपण कोणत्याही कार्याचा आरंभ केला का त्याला विघ्न आडी येतात. शुभस्य कार्यस्य बहुनी विघ्नानी. आणि त्यात तर चांगल्या कामाला फार विघ्न. तुम्ही गावात गौतमी पाटील आणायचे असतील तर बघा, वर्गणी मागावं लागत नाही, लोक होऊन येते. मी अख्खा खर्च करतो, कोणी मला मी शिट्टीम देतो, कोणी मला मी मांडव देतो, मी गुळ ठेवायला पुढे बसतो. तुम्ही गावात तमाशा ठेवायचा असेल अख्खं गाव एक होतं मला. म्हणजे चांगल्या वाईट कामाने लोकांची खालावर धावे पाणी भ्रमरपुष्पाची घाणी नाना सुखदा सांजवणी व चूची पराईच्या खाणी व्यथुनच स्वयंभू तस्मात परान पश्यती नांतरात. लोक बाहेर पाहतात, आत पाहत नाही. मला कश्चित धीरहा प्रत्येक आत्मानं ऐक्षत आवृत्त चक्षु अमृतत्व इच्छा. कोणीतरी एखादा धीर सत्पुरुष या सर्व इंद्रियाला आकडून अंतर्मुख होऊन वाटचाल करतो. सहसा लोकांची बहिर्मुख इंद्रियाची धाव, विषयाची गोडी, पतनाची जोडीवरी हाव. समाज बहिर्मुख आहे. वाईट कामाला समाज एकत्र होतो, पण चांगल्या कामाला समाज एकत्र होत नाही. चांगल्या कामाला विघ्न येतात. आता विघ्न येतात हे कळालं, पण जातील कसं हे सांगा. याच्यासाठी कार्याच्या आरंभी मंगलाचरण करायचं. कारण विघ्न ध्वंसा साधारण कारण मंगल. विघ्नाच्या नाशाचं एकमेव जे कारण आहे त्याला मंगलाचरण म्हणतात. म्हणून कोणतंही काम करायचं असं मंगलाचरण केलं पाहिजे. वा आमच्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण पहिल्या ओवीमध्ये मंगलाचरण केलं. ओम नमो जी आद्या. एका जणांनी त्याचा अर्थ सांगितला ओम, आणि नमो जी आहे ना तर त्याने न एकडं केलं, मो पुढं टाकलं. ओम न मोजी. ओमला मी मोजीत नाही, आणि असा अर्थ आहे त्याचा. काय तू कधी काय अर्थ उखळात टाकले तर मुसळ पण निघत. काय अर्थ करताय अर्थाचा अनर्थ असं. ओम न मोजी असं नाही. ओम नमोजी ओमकार. जी कधीही मोठ्या माणसाने हाक मारली ओ म्हणायचं नाही, जी म्हणायचं. कधी आम्ही संस्थेत होतो, गुरुरे घोलेबा आम्हाला हे नानोबा जी, वैद्य बाबा वैद्य बाबा माऊली माऊली जी, आपण जी म्हणायचं. मोठ्याने हाक मारली हे जपलं पाहिजे आपण. नको म्हणजे जी. आईला आई म्हणा ना तुम्ही, मम्मी म्हणता. बापाला तुम्ही बाप ना डॅडी म्हणता. तुम्ही शिकवलं कस काय पोरांना मम्मी डॅडी बाप. वा काय नावं काढली. आई बाप म्हणण्यात आई बाबा
किती सुसंस्कृत नाव आहे, तात्या, नाना, दादा. वचन वाटतंय का नाही, दादा असो, आचार्य तर या नावामध्ये वचन आहे, जरा वचन अशी नावं ठेवा, हे शिकवलं पाहिजे तुम्ही मुलांना. असो हे आम्हीच सांगायचं का आता. बरं, आणि मग विघ्नाच्या नाशाचं जे एकमेव कारण, चांगल्या कामाला विघ्न येतात हे खरंय, मग करावं काय, मंगलाचरण. कोणते कार्याचरण जर तुम्ही मंगलाचरण केलं तर त्या कामाला विघ्न येत नाही. वा, किंवा आलेलं विघ्नाचा नाश जे करतं त्याला मंगलाचरण म्हणतात. त्या मंगलाचरणाचे 3 प्रकार आहेत: वस्तू निर्देश रूप मंगल, नमस्कार रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल. वस्तू निर्देश, वस्तू म्हणजे परब्रह्म, निर्देश म्हणजे कथन. वस्तुनः निर्देश इति वस्तू निर्देश. मी सुदैवाने संस्कृत शिकलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला पद दिसलं की त्याचे लगेच समास, त्याच्या व्याख्या, त्याचे पदच्छेद हे लगेच सुरू होतं. असं एखादा पैलवान देवाच्या दर्शनाला गेला, लोटांगण घातलं तसं उठत नाही, जोर पडून उठतो बघा. तसं आम्हाला पद दिसलं का मी ते फोडायला सुरुवात करतो बघा. संस्कृत शिका मला. मग वस्तुनः निर्देश इति वस्तू निर्देश असा षष्ठी समास. वस्तूचा निर्देश म्हणजे वस्तूचं कथन. वस्तू म्हणजे परब्रह्म. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जयादिशे ज्ञानास्तव. ज्ञानोबर आहे, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे आयशी बुद्धीस पुरे अरणीशी ते वस्तू घाली. वस्तू म्हणजे परमात्मा. त्या परमात्म्याचा निर्देश वस्तू निर्देश. वस्तू निर्देश रूप मंगल त्याचे 2 प्रकार: सगुण वस्तू निर्देश रूप मंगल, निर्गुण वस्तू निर्देश रूप मंगल. सगुणाचं वर्णन करणं आणि निर्गुणाचं वर्णन करणं. निर्गुणाचं वर्णन म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. उपनिषदामध्ये सत्स्वरूप चित्स्वरूप आनंद स्वरूप परब्रह्म आहे. सत्स्वरूप चित्स्वरूप आनंद हे भगवंताचा गुण नसून स्वरूप आहे. सत्य ज्ञानवंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानवंत गगनाचे प्रावरण, निर्देश रूप मंगल केले. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे जेथे नाही काही, नाम रूप गुण बोलती निर्गुण जया लागी. याला म्हणायचं निर्गुण वस्तू निर्देश रूप मंगल. दुसरा आहे सगुण वस्तू निर्देश रूप मंगल, म्हणजे भगवंताच्या गुणाचा अनुवाद करणं. उदार तू हरी, उदार तू हरी, उदार तू हरी, उदार उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी. अनंत हे थोडी गरजता ती पवाडे, अवतार्याची सीमा काय वर्ण रघुरामा. भगवंताच्या गुणांचं वर्णन करणं त्याला सगुण वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. वस्तू निर्देश रूप मंगल. दुसरा आहे नमस्कार रूप मंगल.
नमस्कार रूप मंगल म्हणजे काय? स्वनिष्ठ अपकर्ष बोधानुकूल स्वीय व्यापार विशिष्टत्व नमस्कार रूप मंगलत्व. तुमच्या डोक्यावर नाही परमाड होऊन जाईल. आपल्या ठिकाणी असलेली नम्रता दुसऱ्याला कळावी यासाठी केलेली कृती कोणती हे बघा. या आपण नम्र आहे ते कशा नाही नाही फळले ते लवे भारे पीक खरे ते आले. मनुष्य नम्र पाहिजे, वाकलं पाहिजे. काही माणसं वाकतच नाही. लवणे दि अंग भक्ती भावे, लवणे दि अंग भक्ती भावे, लवणे दि अंग भक्ती भावे, लवणे दि अंग भक्ती भावे. तुका म्हणे जाते जाऊनी सोंग, तुका म्हणे जाते जाऊनी सोंग, तुका म्हणे जाते जाऊनी सोंग, तुका म्हणे जाते जाऊनी सोंग. लवणे दि अंग भक्ती भावे, लवणे दि अंग भक्ती भावे, लवणे दि अंग भक्ती भावे, लवणे दि अंग भक्ती भावे. नम्रताच नाही लोकांकडे महाराज. लोकांची ओळख नम्रतेशी आहे पण नम्र नाहीत लोक महाराज. असो नम्र असले पाहिजे. माणसाला वाकायचंच कळत नाही. लई ताट माणस लवत नाही. तो का म्हणे नटे दावनिया सोंग, हे सोंग दाखवून नटवतो पण कोणा पुढे वाकायचं कळत नाही महाराज. आता तर जवळजवळ पायावर मस्तक ठेवून दर्शन घ्यायची पद्धत बदल झाली महाराज. ते दंडवत लोटांगण ते तर ते कालवा हेच झालं. पण पायावर मस्तक ठेव काय काय पाय असे पडत ते कसे तू काय पाखडून राहिला काय करू काय येथोनिया नुठवू माथा मरणात. सोनोपंत मामा SP कॉलेजचे प्राचार्य होते पण माऊलीच्या दारात आल्यावर मी SP कॉलेजचा प्राचार्य कधी वाटलं नाही. ज्ञानोबाला साष्टांग दंडवत घालायचे. माऊली पुढे नम्र आले. जिथं आले लोटांगणी चांग देव तिथं वांगदेवाची कुठं गाडी झाली. लोटांगण घालतात चांग देव तिथं आपलं काय काढायचं. संतांना दंडवत घातला. दंडवत पुरुषांनी घातला पाहिजे, महिलांनी नाही घातला पाहिजे. दंडवत प्रक्रिया कशी असावी यासाठी एका शिल्पकाराने दक्षिणेमध्ये एका शिल्पात काढलेले. माझ्याकडे फोटो येतो, मला कोणी मागून घ्यावं लागला. नाही तर फुगे साहेब आहेत ना, DD फुगे साहेब, हर चिकित्सक माणूस. मला या माणसाची ओळख ठेवा. नाव परत सांगतो ध्यानात आला. DD फुगे साहेब फार चिकित्सक माणूस. फुगेवाडीचे येतं आमच्या मंडळाचे ते सचिव येतं अलंकापुरी पंचकृषी मंडळ. फार ज्ञानी माणूस. असं काही नवीन सापडलं ते मला पहिले व्हॉट्सअपवर टाकतात मला. असं फुगे साहेबाचं व्हॉट्सअपमध्ये सगळं ज्ञानानेच भरलेलं. दुसऱ्याचे संदेश सगळे अज्ञानाने. तो अज्ञान दिवशीचा राहो गोड फुगे साहेब त्यांनी मला टाकलं होतं की दंडवत. मी बालयोगी महाराजाचा ऐकले. आदरणीय बालयोगी महाराज कोथरूडकर. पुरुषांनी पूर्ण दंडवत करायचं, महिलांनी फक्त गुडघा टेकून मस्तक टेकून दर्शन घ्यायचं. असो मला सांगण्याचा इत्यर्थ असा आहे की नमस्कार लोक वाकत नाहीत. ज्ञानोबऱ्याने दृष्टांत दिलाय. जो लाटणे आहे सांगितलं, लाटणं जसं वाकत नाही. लाटणं कधी खाल्लं असेल ना, आपलं लाटणं खाल्लं असेल ना कोळी. म्हणजे आजारी असल्यामुळं शब्द उच्चारायला मागं पुढं होईल माझ्या. तसं लाटणं वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. लाटणंच का म्हटलं बरं? हे लाटणं पेटा असं दोन इकडून निमुळत असते मध्ये झाड असते बघा. म्हणजे जिथं वाकायचं ती तिथं झाड असते बघा. परमार्थात वाकायचं काही पिढी परमार्थात ताटेत मारत. काय अर्थ नाही त्याला. काय नम्र असतात. नमस्कार देव असेल, संत असेल, तीर्थ असेल, ग्रंथ असेल, या माणसाला या गोष्टीला माणसाने नमन केलं पाहिजे. तीर्थात चप्पल घालून जाऊ सुद्धा नाही. मला रामायणात सापडलं. भावार्थ रामायणात पारायण केलं मी. तर एक तीर्थ लागलं. हे सगळी मंडळी रामरायाला भेटायला निघाले. भरत शत्रुघ्न ज्यावेळेस ते भेटायला निघाले त्यावेळेस तीर्थ लागलं. तर तीर्थापासून 200 फूट अलीकडं भरताने आपल्या सगळे पादत्राणे काढले आणि तिथून अनवाहनी गेले तीर्थाला. आमचे महिना वारकरी इंद्रायणीच्या स्नानाला, चंद्रभागेच्या स्नानाला जात असताना कधीच चप्पल घालत नाही. महिना वारकरी विचार नाहीच चप्पल घालत. तुम्ही महिना वारकऱ्याचा राम आहे का? तुम्ही नुसतेच लोकांचे फोटो काढीत आहे. त्याचं नाम झालं संपर्क. काय संपर्क आहे? काय संस्कृतीचा हा भाव सगळा काय म्हणत असं. आणि म्हणून
महिना वारकऱ्याचं शिकायच्या काही गोष्टी महाराज. महिना वारकरी अनुवाहाने जाणार इंद्रायणीचे असणार, अनुवाहाने जाणार चंद्रभागेचे असणार, अनुवाहाने जाणार करेचे असणार. वा वाकलं पाहिजे संतांपुढं वाकावं. वा नमस्कार मंगल. आणि दुसरा आहे तिसरा आहे आशीर्वाद मंगल. मोठ्या माणसाकडून आशीर्वाद मिळवणं. मोठ्या माणसाचं तुम्ही इस्टेट मिळवू नका, म्हणजे त्याचं घर आपल्या नावचं करून घेऊ नका, त्याचा मठ आपल्याला नाही भेटला तरी चालत, त्याची दिंडी आपल्याला नाही भेटली तरी चालत, त्याचं एखादं कान्याचं कीर्तन आपल्याला नाही भेटलं तरी चालत, फक्त त्याचा आशीर्वाद मिळवा. आशीर्वादे हित तुमची या, तुमच्या आशीर्वादाने साधकाचं हित होतं. म्हणून तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची. आशीर्वादाला प्राधान्य. मोठ्या माणसाने आशीर्वाद दिला पाहिजे. वा जाती द्वंद्वे नासोनी असे प्रमाणे कल्याण या आशीर्वादे जाती द्वंद्वे नासोनी तुकाराम महाराज प्रमाणे तुमचं कल्याण हो असा आशीर्वाद त्यांनी दिला. तुमच्या जीवनातली सगळी जी ही द्वंद्वा ती दूर राहावी. जाती द्वंद्वे नासोनी तुकाराम महाराज तुकोबऱ्याच प्रमाणे कल्याण या आशीर्वादे जाती द्वंद्वे नासोनी संतांचा आशीर्वाद असावा. नमस्कार मंगल. आजच्या या ओळीमध्ये ज्ञान निळोपार आहे. या श्लोकामध्ये नमस्कार रूप मंगल करतात. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा तुकोबराला नमस्कार करतात. ठीक आहे, नमस्कार रूप मंगल केलं. आता जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार आपल्याला अवतार मीमांसा पाहायची आहे. अवतार मीमांसा पाहत असताना अगोदर जगद्गुरु साधू संत कुठेही अवताराला येत नाही. संतांचा अवतार जीवाचा असतो जन्म, देव होतो प्रगट, संत येतात अवताराला. जीवाचा असतो जन्म, आलो जन्मास येतवरी, किती वेळा जन्मा यावे, जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा. जन्माला येतो त्याला जीव म्हणतात, प्रगट होतो त्याला देव म्हणतात. अयोनी संभव प्रगटला हा राघव, अयोनी संभव नव्हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. महारुद्र प्रगटला नामा म्हणे प्रगट भयो भगवान, गोकुल मे प्रगट भयो भगवान. जन्माला येतो त्याला जीव म्हणतात, प्रगट होतो त्याला देव म्हणतात, अवताराला येतात त्यांना संत म्हणतात. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती, महाविष्णूचा अवतार. बघा यांचं वर्णन अवतारच चक्र. सखा माझा ज्ञान आयसे ब्रह्मा विष्णू हर, मुक्ताई ते मूळ माया साचार, तारावया चराचर कली माझी अवतरली. वा इंद्र म्हणे विष्णू भक्त थोर, प्रत्यक्ष हरिहर, निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर, हेही अवतार हरीचे. अवतार संतांचा अवतार असतो. अवतार तुम्हा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. असं अनेक प्रमाणे जगदोद्धारा लागी धरिले अवतार. निवृत्ती सोपान ज्ञानदेव, त्रिमूर्ती तिन्ही देव, धर्मरक्षणार्थ पाहो मनुष्य रूपी अवतरले. टाळ्या वाजवा. अचूक वारकरी लोक वारकरी संप्रदायात बिघडलेल्याच्या तुमच्या गाठी पडत आहेत, त्याला आम्ही काय करावं. असे माणसाशी न्यायी माणसे अचूक सांगायला. संतांचा अवतार असतो. जगद्गुरु तुकोबरायला अवतार घ्यायचा आहे, पण साधू अवतार कुठंही घेत नाही. त्यांच्या अवताराच्या काही मीमांसा ठरलेल्या आहेत. कुठं अवतार घेतात तुकोबराय स्पष्ट लिहितात. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. येथे हरिचे दास जन्म घेती, येथे हरिचे दास जन्म घेती, येथे हरिचे दास जन्म घेती.
महाराष्ट्रातलं एखादं रत्नच उचलून आमचा बोला वा रत्न जरा टाळ्यावर आमच्या गजानन महाराज अचूक म्हणणार अचूक म्हणणार पाहिजे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतली. साधू अवतार कुठेही घेत नाही, दोन गोष्टी लागतात त्याला, एक तर ते कुळ पवित्र लागतं, देश पावन लागतं. वा मग देश पावन कोणता निवडायचा? तुकाराम महाराजांनी अवतार घेण्यासाठी पावन देश तर देहू क्षेत्र. देहू क्षेत्र सामान्य नाही, देहू क्षेत्राला इंद्रायणी वाहते. समीप वाहे इंद्रायणी जिच्या दर्शनी मुक्ती जीवा. हे तुकोबरायच्या चरित्रात आलेल्या प्रमाणे इंद्रायणीच्या दर्शनाने सुद्धा मुक्ती भेटते. मला जिच्या दर्शनी मुक्ती जीवा. इंद्रायणीचं पवित्र काठ आहे, तिथं विश्वंभर बाबासारखे भक्त आहेत आणि स्वयंभू पांडुरंगाचं मंदिर आहे. वा ह्या सगळ्या गोष्टी पाहून पावन तो देश. देहूचं वर्णन महिपती महाराज करतात. धन्य हा भांडार पर्वत जाण याशी पांडुरंगाचे लागले चलन. धन्य देहू पुण्यक्षेत्र पूर्ण जेथे वैष्णव जन अवतरला. बघा बरं का कशी विशेषण आहे. धन्य देहू पुण्यक्षेत्र पूर्ण, तीन विशेषण आहे. देहू हे धन्य पुण्यक्षेत्र आहे आणि परिपूर्ण क्षेत्र आहे. महाराज धन्य देहू पुण्यक्षेत्र पूर्ण जेथे वैष्णव जन अवतरला. वा आणखीन एक अभंग आहे तो देहूकारांच्या गाथ्यात. आज पहिलं कीर्तन देहूकारातच आहे. वा धन्य देहुगाव पुण्यभूमी ठाव नांदे तेथे देव पांडुरंग. देहूकारांचा गाथा जवळजवळ 4,500 अभंगाच्या पुढे, असं जास्त अभंग आहेत आपल्या गाथ्यापेक्षा. आपला जो देवडीकर प्रतिपेक्षा जास्त अभंग आहेत. मग देहू हे धन्य की देहुगाव पाहिलं. वा पावन तो देश पाहिला. आता पवित्र ते कुळ, कुळ पाहिलं पाहिजे चांगलं. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती जतेन अपार संवित सुखसागरेस्मिन् लीनं परे ब्रह्मणी यस्य चेतः. वा मग आता पवित्र ते कुळ, कोणत्या कुळात जन्म घ्यावा? हे बघा, रत्न खाणीतच जन्माले. धोंडे माळावर किती पडलेले का, धोंडे दगाड रोताड खिळे खिळपाट लागण एवढे महाराज पडले माळावर. माळावर धोंडे माळावर जन्माले, रत्न खाणीत जन्माले. म्हणून सावता महाराजाचं वर्णन करत असताना धन्य ते अरण रत्नाची ते खाण जन्मला निधान सावत. रत्न खाणीतच जन्म. वा रत्न जन्मण्यासाठी खाण लागते. सावता महाराज रूपी रत्न अरण रूपी खाणी जन्मला. तसं जगद्गुरु तुकोबराय हे रत्न विश्वंभर बाबा रूपी खाणे जन्म. तुकोबराने पवित्र कुळ पाहिलं. कोणाचं पवित्र कुळ? विश्वंभर बाबाच. कोण हे विश्वंभर बाबा? काय त्यांचा इतिहास? तर तुकोबरायांच्या अगोदरचा इतिहास याला शास्त्रात आदी प्रकरण म्हणतात. कोणत्याही संतांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना पहिलं पाहायचं असतं आदी प्रकरण. आदी अगोदर काय घडलं, तुकोबरायांच्या जन्माच्या अगोदरचा इतिहास. तर आपल्याला तुकोबरायांच्या जन्माच्या अगोदरचा इतिहास जवळजवळ 6-7 पिढ्यांचा इतिहास पाहायचा. 7 दिवस तरी लागतील, बरं एवढे नाही लागायचे. आजच्या आजच आठवायचे. तर विश्वंभर बाबा कोण होते? हे विश्वंभर बाबा तर तयाची आदी सविस्तर महिपती महाराज म्हणतात. मी त्यांची सविस्तर आदी सांगतो. जगद्गुरु तुकोबरायांच्या पूर्वजांचा इतिहास. विश्वंभर भक्तराज होता तुकयाचा पूर्वज. त्याच्या भक्तिस्तव गरुड ध्वज आले सहज निज प्रीती. वा विश्वंभर बाबा भक्तराज. भक्तराज हे विशेषण सहसा कोणाला लावलं जात नाही. हे विशेषण पहिलं होतं अर्जुनाला. आधीच विवेक आपले भीमदादा प्रश्न बघा कुठे ज्ञानेश्वर आधीच विवेक आहे का? रामकृष्ण आहे. आधीच दादांना उद्यापासून पुढे बसवा. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या भीमदादा. आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्री कृष्ण जगजेठी भक्तराज किरटी परिसत असे. अर्जुन भक्त नाही, भक्तराज आहे. वा अर्जुन भक्तराज आहे तसे पुंडलिक महाराज भक्तराज. पुंडलिक भक्तराज तेने साधिले काज वैकुंठीचे निज परब्रह्म आणले. मृत्यूलोकी एकनगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभा असे विटेवर पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर बोलती साधू संत जीवा वाटे बरोबर. वा
पुंडलिक भक्तराज शुभे चंद्रभागा देव. पुंडलिक रायाला भक्तराज म्हणला. पहिले भक्तराज अर्जुन, दुसरे भक्तराज पुंडलिक आणि तिसरे भक्तराज विश्वंभर व्हावा. विश्वंभर भक्तराज होता तुकयाचा पूर्वज. तुकोबराची ती पूर्वज होती. त्याच्या भक्तिस्थव गरुड ध्वज. गरुड ध्वज म्हणजे गरुड आहे ध्वजावर ज्याच्या. आता कोणाची ध्वजा कशी, कोणाचा झेंडा, कोणाचा झेंडा घेऊ वागती, कोणाचा घेऊ बाबा, आमचं काय म्हणणं नाही. प्रत्येकाच्या ध्वजावर चिन्ह राहत. भगवान शंकराचं नाव आहे वृषभध्वज. काय नाव आहे? ध्यानात आलं का? गरजेचं आहे. वृषभ म्हणजे नंदी. नंदी आहे ज्यांच्या ध्वजावर. नंदी का बरं? कारण नंदीने भगवान शंकराला हरवलेलं आहे. भगवान एकदा नंदी काय ताकद होती. एकदा नंदी आणि नंदी गेली भगवान शंकराला भेटायला. मग भगवान शंकर म्हणजे काय म्हणणे, म्हणजे काय नाही, मला तुमच्याशी भांडायचं. भांडावे ते गोड. म्हणजे ठीक आहे, झालं युद्ध सुरू. हे नंदीने महादेव गोळचू गोळचू घ्याला. भाताच गोळसावलं महादेवला. महादेव म्हणजे बाबा फार थकलो, काय मागायचं ते. नंदीला पागल का काय, गाजेवाडा काय, मी तुला हरवलंय म्हणजे काय मागायचं, मी तुला हरवलंय, मग मी प्रसन्न झालो, काय मागायचं ते माग. महादेव हुशारच. महादेव म्हणजे असं आजपासून तू माझं वाहन. मग महादेव नंदीवर बसू लागले. वा, तसंच गरुडाने भगवान विष्णूला हरवलेलं आहे. आणि मग तेव्हाही गरुडाला भगवान विष्णू म्हणजे काय मागायचं ते मागा. गरुड म्हणजे मीच तुम्हाला मागा म्हणतो, त्यावेळेस तुम्ही माझं वाहन असं. म्हणून भगवान विष्णूचा गरुड ध्वज म्हणतात त्यांना, की ज्यांच्या ध्वजावर गरुड आहे. आणि भगवान महादेवला वृषभ ध्वज म्हणतात, की ज्यांच्या ध्वजावर वृषभ आहे. महादेवाच्या कळसावर झेंडा लावत असताना त्याच्यावर नंदी पाहिजे. आणि भगवान विष्णूच्या मंदिरावर ध्वजा लावत असताना त्याच्यावर गरुड पाहिजे. असं गरुड ध्वज. वा, आणखी बरंच हे प्रकरण परत ते नाही सांगत. गरुड ध्वज भगवत त्या विश्वंभर बाबाची भक्ती पाहून गरुड ध्वज परमात्मा पंढरपूरवरून देवला आला. काय प्रकरण आहे सांगा. तर भारतामध्ये बिहार प्रांत, तुम्हाला अचानक लालू कस काय आठवले. बिहार प्रांतामध्ये चंद्रगुप्त मौर्य नावाचा एक राजा होऊन गेला, ज्याने पद्मनन धननन ही आधमी लोकांची सत्ता संपवली. चंद्रगुप्त मौर्य, त्याचे गुरु चाणक्य नीती वाचावर का, एवढं एक पुस्तक जवळ ठेवा. चाणक्य नीती माणसाने वाचली. अतिशय माणसाला असं दूरदृष्टी निर्माण करते चाणक्य. या चाणक्याने नीती आखून त्या धननंद सत्तेचा नंद वंश संपवला आणि तिथं मौर्य वंश बसवला, चंद्रगुप्त मौर्य. आणि मग जुन्या काळामध्ये परकीयाची आक्रमण व्हायची, माणसं देशोधडीला लागायची, दुष्काळात पडायचे, माणसं घरदार सोडून निघून जायचे. मग त्याच चंद्रगुप्त मौर्य यांचा एक वंश सातारा जिल्ह्यात जावळीला येऊन राहिला. जावळीचे मोरे, हेच जावळीचे मोरे. आणि मग या मोऱ्यांच्या घराण्यामध्ये सुद्धा जावळीला राहत असताना त्यातली एक शाखा देहूला येऊन राहिली, तेच हे मोरे. म्हणजे हे मूळ तुकाराम महाराजांचे पूर्वज चंद्रगुप्त मौर्यापर्यंत जातात. त्यांचं शोध मौर्य 96 पिढी. आणि मग त्या चंद्रगुप्त मौर्याची एक शाखा जावळीला, जावळीतूनच एक शाखा देहूला आली. आणि त्याच देहूच्या शाखेमध्ये विश्वंभर बाबा जन्माला आले. जन्माला आले, लग्न झालं. विश्वंभर बाबाच्या मंडळीचं नाव आहे आमाई. विश्वंभर आणि आमाई लग्न झालं. लहानपणी लहानपणी लग्न लहानपणीच लागायचे. जुन्या काळात लहानपणीच लग्न लागायचे. त्याला बालविवाह म्हणतात. आता सध्या ती प्रथा बंद केलेली. ती योग्य आहे का अयोग्य आहे फार मोठा विचाराचा विषय मला, बालविवाह. आणि मग झालं असं की त्यांचं लहानपणी लग्न झालं. थोडेसे वयात आले. वयात आल्यानंतर आईने विश्वंभर बाबाला सांगितलं, विश्वंभरा, की तुझ्या वाडवडिलांपासून पंढरीची वारी चालत आलेली आहे, ती तू केली पाहिजे. तुझ्या वडिलो वडिले निर्धारी चालविली पंढरीची वारी, त्याशी सर्वथा अंतर न करी तरीत संसारी धन्य. बाबा रे, आपल्या कुळाच्या वारीच आहे. आपल्या मुलांना वारीचा मार्ग शिकवा. तुम्ही पोरांना घरची जमीन त्याच्या नावची करून देतात, बँक त्याच्या नावची करून देतात. संस्कृती दिली नाही, ते संपत्ती ठेवीत नाही महाराज. ते आपल्याच नादात
त्याला भतेच नाथ लागत आहेत महाराज सगळे. त्याला पचरंगी माणूस म्हणतात. 5 प्रकारच्या रंगात नाव निघाले. त्यापैकी तर सांगायला लावू नका ते रंग कोणते आहेत महाराज. असे पचरंगी माणसं गाव गोष्टी लावतात. मग ते घरं ठेवत नाही, जमिनीत ठेवत नाही, ते बागला ठेवत नाही, काय नाही बँकही ठेवत नाही. म्हणून मुलाला आपल्या वाडवडिलाचे संस्कार रोज मुलाला हाताला धरायचं. सकाळी स्नान झालं का चल पांडुरंगाच्या दर्शनाला, चल मारुती दर्शनाला. संध्याकाळी आला चल मारुतीला वाचला. हरिहराशी नाही बोट भरवाती बोल त्याची गती होईल नेम. तुमच्या पुढे बसलेला बुवा, या बुवाला याच्या आईने रोज मारुतीला दिवा लावायला पाठवायची. त्याचा परिणाम आज तुमच्या पुढे मी बसलोय. रोज माझी आई मला हाणायची बोल, हा मारुतीला दिवा लावून या. मी म्हणलो मला जेवण मारुतीला दिवा लावला ना, जेवण नाही भेटणार, जा मारुतीला वाच लावायचा. मग ती कपात तेल द्यायची काढून, फुलपात्र्यात तेल काढून द्यायची, वात द्यायची. मग ती वात भिजवायची, तिथे मारुतीला लावायची. मला लय राग यायचा, ती मग ते मीठ द्यायची. मोठं मीठ राहायचं. आता ते मीठ राहिलं नाही मला. माणसं मीठच राहिलेले, ते मीठ काय राहायचं, माणसंच बिघडले. खड्याचं मीठ राहायचं मला, खड्याचं मीठ. मग ते हिरव्या मिरची ते खड्याचं मीठ टाकून वाटायचे. काय शांताने टाकलं काय ते खरडा लागायचा मला. आता काय सगळ्यांना जामखेडच्या खरड्याला नाही हवं काय ते जुनं सुखच गेलं मला. जुनं वैभव गेलं. आता निघालं ती ठेचा राहिला नाही, चटण्या राहिल्या नाही. बर्गर नाव ऐकलं मला थंडी येते मला. पिझ्झा, डोसा, डोसा इडली, काय नाव निघाले सांगा तुम्ही. चिली काय कुत्र्याची पिली आहे, काय पक्वान निघाले काही कुठे नाव देत का. असं झालं बरं. ते आपल्या डोक्या बाहेरचा विषय आपण कधी पाहिलं नाही, काय नाही. फालुदा आटला म्हणजे फालतू लोकांनीच खायचा. हा सँडविच काय जाऊ काय नाव आहे, संथा घ्यावा लागेल नावांची. सात्विक आहार गेला. ते जुन्या बाया होलियाचे शेगोळे करायचे. काय लागायचे महाराज. माणसं रात्री खाऊन झोपले तर त्या कसला थंडी ताप असला तर निघून जायचं. ते खाल्ल्यावरच माणसाला थंडी तापाच येते महाराज. असे काय पक्वान नाही येतं का काय असो. मग संस्कार महत्वाचे. आपल्या पुढच्या पिढीला संस्कार दिले पाहिजे. संध्याकाळी सगळे रानातून आले का घरी हातपाय धुत जा. स्वयंपाक झाला का केलेला स्वयंपाक सगळा देवघरापुढे मांडायचा. सगळ्याला असणं टाकायचे, जेवायचं नाही. मग आधी हरिपाठ मग जेवण. महाराज आमच्या गावात एक नरहरी नावाचा वारकरी, नरहरी लबडे, रोज हरिपाठ घेतो घरी महाराज. मग जेवतो महाराज. रोज हरिपाठ झाला पाहिजे घरात. सकाळी काकडा भजन झालं पाहिजे. थोडेसे गाथ्याचे काही अभंग वाचले पाहिजे. ज्ञानेश्वरीचे काही वय वाचले पाहिजे. हे संस्कारच राहिलेले आहे. एकादशीला रात्र त्या चांदवड तालुक्यात 2 गाव आहेत, परसुरा निमगाव. एकादशीला रात्री 9ला भजन सुरू होतं तर सकाळी 6ला संपत. दर 15 दिवस 6ला संपलं का सगळ्यांना आंघोळीला जायचं. आंघोळी करून 8 वाजता परत एकत्र यायचं, द्वादशी जोडायची. 12 नाही 24 द्वादशा बसवल्या. परसूर आणि निमगाव दोन्ही येते. दोन्ही गावं येणार आहेत. शेवटी येतील दोन्ही गाव. चांदवड तालुक्यातली गाव. म्हणजे अशी भजन करणारी माणसं पाहिजे. वा पुढच्या पिढीला संस्कार चांगले दिले पाहिजे. मग तुझ्या वडिलो वडिले निर्धारी चालविली पंढरीची वारी. विश्वंभरा आपल्या वाड वडिलाचा कुलाचार, आपल्या वाड वडिलाचा शिलाचार, पंढरपूरची वारी. तुम्ही पोरांना सांगता तू जागरण घाल, तू काळूबाईला जा, तू खंडोबाला जा, आमचा वाद नाही जा. पण तुम्ही हे का नाही सांगत की आपल्या घरात वारी बा, पंढरपूरला आपली पंगत आहे, आळंदीला आपली पंगत आहे. हे लग्न झालं त्या आमच्याकडं देवकर फडाचे वारकरी येते पंढरपूर भागातले, पिराची पोरवली येते. ते महाराज आमच्याकडे लग्न झालं का पहिलं पंढरपूरला जोडपं पाठवायचं. लग्न झालं का जोडपं. आमच्या भागात काही असे गाव आहेत की लग्न झालं का जोडीने वारी करायची. मी म्हणलं असं का. ते म्हणजे जोडीने वारी केली. वैशाखात लग्न झाले का लगेच ज्येष्ठात लग्न झाले का लगेच आषाढात वारी पाठवतो. म्हणजे का पोटाला पांढरं घेतो जुन्या बाया. पोटाला पांढरं घेतो. लोक आता लग्न झाले जा उठीला. अरे का म्हणजे त्याच्या जीवनाला प्रवास, त्याच्या वेगवान गाडीला उठीला आणली पाहिजे. अरे उठीला पाठवताय पुढे काय अमुक वा देवदर्शनाला पाठवलं पाहिजे. गावीची या देवा नाही दंडवत, ब्राह्मण अतिथ घडेची ना थुंका थुंकारे त्याच्या तोंडावर. वाणीने ते थोरी माया दौडा बाहेर. आणि म्हणून तुझ्या वडिलो वडिली निर्धारी चालविली पंढरीची वारी. त्याशी सर्वथा अंतर न करी तरीच संसारी धन्य.
जो पंढरीची वारी करतो तो धन्य आहे. वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा. 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 नेमे जाय पंढरीशी कोणी दिसो वारीशी. वारीशी कोणी दिसो वारीशी. कोणी दिसो वारीशी. नेमे जाय पंढरीशी कोणी दिसो वारीशी. वारीशी कोणी दिसो वारीशी. कोणी दिसो असे वारीचे दिवस आले ना माणसाला काही आठवण नाही महाराज. संपदा सोहळा नावडे मनाला करीते टकडा पंढरीचा. आमच्या नगर जिल्ह्यात नगर तालुक्यात अकोळनेर नावाचं गाव. अकोळनेरला एका वर्ष श्राद्धाचं कीर्तन मला होतं. आडनाव नाही आठवत. मी गेलो. मी म्हणलं त्यांची काही माहिती सांगा. म्हणजे त्यांची एकच माहिती ते दिंडीचे झेंडेकरी होते. म्हणजे मग दुसरी काय माहिती. दुसरी काहीच माहित नाही महाराज. ती पेरणी चालू झाली आणि दिंडी निघाली. त्यांनी ती पाभर बांधाला लावून दिली. बैल ते सगळ्याची बांधाला उभी केली. झेंडा घेऊन नीट निघून गेले. काय माणूस असं याला मढे झाकून या करते पेर. पण बियाची वाणी लावून नाही. पण यांनी पाभरच उभी केली. त्याने बांधाला पाभर उभी करून दिली आणि वारीला गेला. काय माणसं असते अशी. काय म्हणते त्रिभुवनीचे वैभव सांडोनिया दुरी झालो शे भिकारी पंढरी जावा. त्रिभुवनीचं वैभव जरी भेटलं तर लात मारा वैभवाला. पंढरीची वारी करा. तुम्ही वारी नाही दिसले. 2 वर्ष श्राद्धाची कीर्तन घेतली होती. मग नाही वारीच्या काळात आलेलं वर्ष श्राद्ध सुद्धा पुढं टाकला. मला 6 कीर्तन आहेत वर्ष श्राद्धाची वारीच्या काळात. पण त्या लोकांना सांगितलं मी कीर्तन करणार नाही. एकतर मी वारीला जाणार. मग त्यांनी सांगितलं वर्ष श्राद्ध पुढं आम्ही आमचं ब्राह्मण बोलून करून घेऊ. 1 महिना अगोदर मला आता हा सप्ताह झाला काही कीर्तन आहेत मला वर्ष श्राद्धाचे. आणि ते सगळे वर्ष श्राद्ध आषाढातले. त्यांनी सगळे वर्ष श्राद्ध ज्येष्ठात ठेवले. 1 महिना अगोदर. मी म्हणलं का असं का करतात ते. म्हणे बघा वारकऱ्याचं जर कीर्तन झालं तर आमच्या माडवडीला मुक्ती. बिगर वारीला जाणार नाही त्याचं वर्ष श्राद्ध कीर्तन तुला आमचा बाप स्वर्गातला नरकाचा म्हणून ते म्हणजे आम्ही 10वे मागं पुढे करतो. महाराज एखादं लग्न असलं तर 3ऱ्या दिवशी धावा 5व्या दिवशी धावा करून घेतो. म्हणजे आम्ही वर्ष श्राद्ध मागं पुढे करायला काय हरकत. वारकऱ्याचं कीर्तन झालं पाहिजे वर्ष श्राद्ध. वा. मग नेमे जाय पंढरीशी चुकवली देतो वारीशी. विश्वंभरा तुला वारीला जावं लागेल. मग आईने पडशी शिवून दिली. पडशा. आता पडशा राहिल्या नाही. जुन्या वारकरी नाही बघा पडशा. खांद्यावर पडशी डोक्यावर पडशी घेतलेली. खांद्यावर पताका. खांद्या पताकाचे भार. तुळशी माळ आणि अबीर बुक्का. वारकऱ्याच्या कपडाला बुक्का पाहिजे. काही जण कुकू लावित. बांगड्याच भारावटाच्या डझन कुकू लावित असतील. कुकू बाहेर लाव. वारकऱ्याने बुक्का असला पाहिजे. तुळशी माळ आणि अबीर. अबीर म्हणजे बुक्का. अबीर गुलाल उधळी तर वारकऱ्याच्या कपडाला बुक्का पाहिजे महाराज. वा. मग ठसठशीत गंध लावलेला मदरा लावलेला डोक्यावर पडशी. खांद्यावर पताका. एका हातात चिपळी. विश्वंभर बाबा वारीला निघाले. गेले दशमीला. 9मीला संध्याकाळी पोहोचले किंवा दशमीला सकाळी पोहोच. आमचे वारकरी दशमीला येतील म्हणजे येतील. दशमीला पोहोचले गेले की चंद्रभागेचं स्नान. पुंडलिकरायचं दर्शन. पंढरपूरचे क्षेत्र प्रदक्षिणा. आलेच महाद्वारा. महाद्वाराला आलो लगेच घालू लोटांगण महाद्वारी. नाचा महाद्वारी देवा पुढे वा. महाद्वारावर थेट नाचले. लोटांगण घातलं. चोखवरायच्या समाधीचं दर्शन घेतलं. नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. हैबत बाबांचा काळ नामदेव महाराजाच्या थोड्या नंतर. याच्यात वाद आहे थोडासा. नामदेव महाराजांनी आपलं विश्वंभर बाबा आणि हैबत बाबा हे एकाच काळात होते असं एक संप्रदाय मत आहे आपल्या. पण ते एवढं कालावधी पाहिला तर मान्य होत नाही. नामदेव महाराजाच्या नंतरच विश्वंभर बाबा आहे. मग नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. चोखोबरायचं समाधीचं दर्शन घेतलं. निघाले. आत आले. गरुड पारावर आले. दंडवत घातला. कान धरोनी नाचीन गरुडा पार. वा. कान धरून उड्या मारल्या. पांडुरंग गेले. पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं. पांडुरंग कांती दिव्य झळकती. पांडुरंग कांती दिव्य झळकती.
केळ भारती गणित रावण तेज पुंजारले रावण तेज पुंजारले अगणित लावण्य तेज पुंजाळले नवरनवे तेची शोभा कानडाव विठ्ठल कर्नाटकू येणे मजला वेला वेदू. पांडुरंगाचं दर्शन घेतलं दशमीला, रात्री जागर झाला, एकादशीला सकाळचं स्नान, प्रदक्षिणा, पांडुरंगा पुढे रात्री कीर्तन, रात्रभर जागर. द्वादशी सोडली, संध्याकाळी देखे देव आला. केवळ आमच्या सप्त्यात द्वादशी आली का आम्ही हमखास क्षीरपती जावं म्हणतो महाराज. बरवसला सप्तकाला क्षीरपती घेतली आणि आता शहापूरला सप्तकाला आता इथं आमचे रामचंद्रांना घारे आलेले, रामनाथांना घारे, त्याला विचारा द्वादशीला क्षीरापती महोत्सव. क्षीरापती केली. त्रयोदशीला सकाळी चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन घेऊन विश्वंभर बाबा देवला आले का पहिलं आईचं दर्शन घेतलं. तीर्थयात्रा करून आलेल्या माणसाने जर आईचं दर्शन घेतलं नाही, वडिलाचं दर्शन घेतलं नाही तर त्याला तीर्थयात्रेचं फळ भेटत नाही. मग काशी फळ भेटत नाही महाराज. कारण ज्या तीर्थाला जातो त्या सर्व तीर्थांपेक्षा श्रेष्ठ तीर्थ आईबाप आहेत. ज्ञानोबा लिहितात सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे असे. म्हणून आपण तीर्थरूप पिताश्रींना नमस्कार, पत्रा तीर्थरूप मातोश्रीला नमस्कार, आईला वडिलांना तीर्थरूप म्हणतात असं. आणि म्हणून दर्शन आईचं घेतलं. विश्वंभर बाबाला भगवंताचा टकळा लागला. करीते टकळा पंढरीचा ध्यान लागलं. ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालक. अगदी कोण बघा कोणाची बघा शासनाकडे जमा करा. आणि मग ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया तेथे बोला कैशिवरी माझे मी पण झाला हरी. भगवंताला पाहिलं का पाहिली वेद लावी पैसे जीवी जडोनी. भगवंताला पाहिलं जड भगवंत मनात चढून बसला. वेधले ओ येणे श्रीरंग रंगे मी हे माझी अंगार. विश्वंभर बाबा सारखे रडायचे मला. पांडुरंगाचं त्यांना ध्यान लागलं. झाले आषाढी झाली का लगेच श्रावण आपलं नाही कार्तिकीला गेले होते. कार्तिक शुद्ध वारीला गेले, परत कार्तिक मध्यवारीला गेले, परत कार्तिक मध्यवारीला गेले. म्हणजे दर 15 दिवसाच्या वारीला जायचं ठरवलं. कशी उभी बघा महिपती महाराज लिहितात. 15 दिवसा एकादशी जात असे पंढरीशी नेमे वारी धरली आयशी सगुण रूपाशी सोकावला. महिपती महाराजाची गोवी असे. माझं हे सगळं पाठच होतं पण तुमच्या संगतीने विसरून नाही. आणि मग नेमे वारी धरली आयशी 15 दिवसाला गेले. परत 15 दिवसाची वारी आली पंढरपूरला गेले. पंढरपूर जवळ वाखरी नावाचं गाव आहे. त्या वाखरी गावात गेले का तिथं लक्ष्मण महाराजाचा मठ आहे. जरा चौकशी करा. ते भगवंताचं दिवसातून 3दा दर्शन घ्यायचे. सकाळ उठायचे, पहाटे 4ला पळतच जायचे वाखरी चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन परत मागायचं, परत दुपारी 12 वाजता जायचं, परत संध्याकाळी जायचं. मला दिवसातून 3दा दर्शन घ्यायचं. आपण वर्षातून एकदा घेतलं तरी नाही झालं मला. दिवसातून 3दा दर्शन घ्यायचे लक्ष्मण महाराज. हे दर 15 दिवसाच्या वारीला जायला लागले. कोण? विश्वंभर बाबा. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. मग भगवंता पुढं रडू लागले. भगवंत म्हणले विश्वंभरा काय झालं रडायला? भगवंत प्रगट झाले. भक्तराज होते ना ते. काय झालं रडायला? देवा इथून गेलं का पिराचा उरूसच करतो. मला सारखं तुझं दर्शन व्हावं, सारखा तू डोळ्यापुढे असावा, सारखी तुझी सेवा करावी असं वाटतं.
भगवंत म्हणले विश्वंभरा मी तुला जरा वेदांत सांगतो अरे काय अरे बाबा मी कुठं नाही मी पंढरपुरात आहे आणि देहूला नाही असं नाही कापड जरी अनेक असले सासवडमध्ये कापड असलं पुण्यातलं जरी कापड असलं तरी दोन्ही मध्ये कापूसच आहे ना का सासवडच्या कापडात कापूस आहे पुण्याच्या कापडात सोने असं आहे का नाही जगात कुठलंही कापड असलं तरी त्यात एक आहे तो कापूस जगात कुठलंही गाडगं असलं तरी त्यात माती एकच आहे ना जगात कुठलाही दागिना असलं तरी त्यात सोनं एकच आहे ना तसं जगात पदार्थ किती असले तरी त्याच्यात पांडुरंग एकच आहे ना सगळ्या पदार्थात मी भरलेलो आहे हे वेदांताचं तुला ज्ञान संपूर्ण हात ठेवला आहे बघ वेदांताचं ज्ञान तुला सांगितलं जा माझं आत्मरूपाने चिंतन कर विश्वंभर म्हणे ऋषिकेशी हे ज्ञान असू दे तुझं पाशी हे तुझ्या ज्ञानाच्या गप्पा तुझ्या जवळच राहू दे मग माझी प्रीती सगुण रूपाशी निश्चयेशी जडली अशी मला तुझं हे निर्गुणाचं ज्ञान नकोय मग सगुणाचं दर्शन हवंय का मज नाही तुझ्या ज्ञानाची ते चाड मला तुझ्या ज्ञानाची चाड नाही वाटत ते गोड ना तुझं नाम घ्यावं असं वाटतं तुझं दर्शन घडावं अरे देवा ज्या रूपाशी नाही आरती ते कैशी करू तुझी भक्ती ते निर्गुण रूप आता आरती नाही चाड नाही काही नाही ज्या रूपाशी नाही आरती ते कैशी करू तुझी भक्ती कैशी श्रीपती गुणकीर्ती ऐकोसा ज्याला गुण नाही नाव नाही रूप नाही त्याचं भजन कसं करायचं त्याचं दर्शन कसं करायचं त्याचा गुणानुवाद कसा करायचा ह्या सगळ्या अवघडच गोष्टी आहेत ना मग मला ते ज्ञान नको मला तू फक्त तुझं सगुण रूपाने हाके सरशी उडी घालून हात मारली की तुझं दर्शन झालं पाहिजे ऐकोनी विश्वंभराचे वचन हसो लागले जगत जीवन म्हणे तुझ्या गुणावरून निंबलोन करावे वा असा भक्त भेटला पाहिजे वाचतात विश्वंभरा माझ्याकडे लय भक्त येते मी त्यांना हसत काहीतरी देतो आणि त्यांना काढून देतो म्हणले कोणी भक्त आले तर कोणाला काही पदार्थ दिले कोणाला विभीषणाला सत्ता दिली प्रल्हादाला आपल्या त्या ध्रुवाला पद दिलं आढळ पद दिलं काहीला ज्ञान दिलं सायुज्यता मुक्ती आपुनी देवनी ज्ञानी ते निर्गुणी बुडविले अहो मी ज्ञानीला मी फसवलंय ज्ञानी माणसाला मुक्ती देऊन काढून देतो म्हणले पण असा वास्तवात भक्त भेटला पाहिजे जो पद मागत नाही ज्ञान मागत नाही फक्त भक्ती मागतो मला खरंच वास्तवात भक्त म्हणजे वा मग ऐकून विश्वंभराचे वचन हसू लागले जगजीवन म्हणे तुझ्या गुणावरून निंबलोन करा तुझ्या गुणावरून माझा जीव भाव ओढून टाका मग हे बघ तुझ्या मस्तकावर हात ठेवतो आजपासून माझे नाम जपशी जेथ माझं जिथं नाव घेशील मी तिथं तुला प्रगट होऊन दर्शन असं सुरू झालं मग विश्वंभर बाबा परत देवाला आले नाव प्रगट केलं का देव प्रगट होऊन दर्शन द्यायचे भगवंताचं विठ्ठल विठ्ठल जप केलं का कसं आहे नामा सरिसाची हरी प्रगटे हृदया माझारी भगवंत नाम चिंतन केलं का लगेच प्रगट होऊन दर्शन देऊ लागले असे जवळजवळ त्यांनी 16 वाऱ्या केल्या कार्तिक मासापासून जाणे ज्येष्ठ मासापर्यंत येणे 16 वेळ झाल्या करून रूप सगुण पाहिले मोजा कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन चैत्र वैशाख ज्येष्ठ किती झाले 8 एका महिन्यात 2 वारे किती झाले 8 दुने 35 35 16 8 दुने 16 तर 16 वेळ झाल्या करून रूप सगुण पाहिले वा देवाचं सगुण रूप पाहिलं वारकरी ना जसा एखादा आधाशी मनुष्य एखादा त्याचा लाडका पदार्थ राहतो आवडता पदार्थ आळंदीत श्रीखंड वा श्रीखंड म्हणजे काय माणसं थडग्यातून होईल जसं जसं एखादा मनुष्य श्रीखंड ते पुन्हा श्रीखंड वाडा पुन्हा श्रीखंड वाडा तसं त्याला तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग सारखं त्या देवाचं पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे पांडुरंगाचं दर्शन अशा 16 वेळ झाले गेल्या रूप सगुण पाहिले आता आली 17वी वारी म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी कधी एकादशी आषाढी मग आषाढीला जायचं या पुढे रामकृष्ण या पुढे आरांदी महाराज झगडे महाराज म्हणजे या भागातले रत्न येतो टाळा वाजतो का सगळा रामकृष्ण आपलं कीर्तन झगडे महाराज मी 1-2 कीर्तन ऐकली अतिशय सुंदर संस्कृत श्लोक ओव्याप्रमाणे दोहे
फारांदे महाराज आणि सुशील कीर्तनकार. वा, वागणं कसं, बोलणं कसं, बसणं कसं, जॅकेट नाही, पाकिट नाही, आता हे अवघड नाही. आता होय होय वारकरी, पाये पायरे पंढरी, काय करावी साधने, काय एक नवे, हे नाही राहिलं आता. होय होय कीर्तनकार, बिगर कष्टाचा रोजगार, बिगर कष्टाचा रोजगार, घाल घाल रे जॅकेट, माग माग रे पाकिट. नवीन आपल्या खात्यातलं संस्कृत. आजपासून तू माझ्या गावाला यायचं नाही, तुझी भक्ती पाहून मी लालायित झालोय, मग मीच तुझ्या गावाला येणार. म्हणे मी येईन तुम्हा सवे, गावा न्यावे आपल्या. देव म्हणतो नळोबराचा बघ्या, ठाकील ती करीन सेवा, माझा न करावा अवेर. नळोबराचा बघ्या, आता मीच तुमच्या घरी येतो. आणि आयशे बोलत चालत गेले आंबियाच्या वनात. देवाने स्वप्नात येऊन सांगितलं, मी तुमच्या आंब्याच्या वनात आलोय, तिथं बघून मला पहा, मला शोधा. आयशे बोलत चालत गेले आंबियाच्या वनात, आणि तेथे झाले निद्रिस्त. इतके स्वप्नी देखील. एवढं स्वप्न पडलं, सकाळीच उठले. आईला स्वप्न सांगितलं, स्नान केलं, इंद्राणीचं स्नान केलं, सगळ्या गावातल्या लोकांना गोळा केलं. पांडुरंग आंब्याच्या वनात आले. देऊला ते आंब्याचं वन अजून जिथं पांडुरंग प्रगट झाले तिथे अजूनही देऊला ते लोक. आज 2024 वर्ष झाले मी कोणाच्या लग्नात जात. काल आमच्या सख्या पत्नीच लग्न, सख्या भावाचं लग्न, लग्न नाही. आपलं काय काम आहे? कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, जिसका हुआ लगन वो उसी में मगन. आपलं काय काम आहे? मी काही लग्नात जात नाही. मला एकदम आमचे ब्रह्मचारी जोडीदार आहे आमचं, ते लग्न काय नाही झालं काय म्हणून जातो. तर परवा आमच्या तिकडे लग्नात पाठवलं, लग्न आणि रात्रीच बराडायचं झोपीत, मला झोपीतच अक्षता टाकायला लागला. म्हटलं बरं एवढं रोज भागलं. जे डोळ्याने पाहतो, ज्ञानोबराची ओवी बघा, का स्वप्नी परिवराचे, परिवराज म्हणजे परिवराट संन्यासी, परिवराजक संन्यासी, परमहंस परिवराजकाचार्य असं म्हणतात. परिस्वप्नी परिवराचे आपण कुटुंब होईचे, मग तयाची मोहे धावी जे सैर आपण जगात देत मोहे आले. एका ब्रह्मचार्याला स्वप्न पडलं असं, एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता हानोनिया नाथा पडाले, असं तसंच झालं बघा. अरे विश्वंभरा, तुला दिवसभर पांडुरंगाचं चिंतन म्हणून स्वप्नात देवालय असतील. देव कशा देतील? आंब्याच्या वनात नाही, आपल्याला जायचं. मग दिंडी काढली, सगळे गात नाचत आंब्याच्या वनात आले. तो तेथे नाहीत पंढरीनाथ. आंब्याच्या वनात पांडुरंग काही दिसले नाही, परिश्वास अद्भुत सुटला, असा घमघमाट सुटला. अत्तराचा वास, बुक्क्याचा वास, गुलाबाच्या फुल्यांचा वास, जास्वंदी आपलं जाई जुईच्या फुलांचा वास. जास्वंदी म्हणलं तरी तुम्ही हात मारता, त्याला काय वास नसतो. सुगंध परी तेथे नाही पंढरीनाथ, परी सुवास अद्भुत सुटला. हे सुगंध घमघमाट सुटला होता. आणि मग कुठे देव आकाशवाणी झाली. म्हणे विश्वंभराच्या भेटीशी प्रत्यक्ष आले वैकुंठवासी, शस्त्र न लावता भूमीशी उकरा तयेशी निज हस्ते मै प्रतिमा. विश्वंभर बाबाच्या भेटीला साक्षात पांडुरंग परमात्मा आले, हात न लावता भूमी उकरा.
मग शस्त्र न आपलं शस्त्र न लावता भूमीशी उकरा तैशी निज हस्ते, म्हणजे शस्त्र न लावता हाताने भूमी उकरा. मी बरोबर स्वयंभू रूपाने सांगतो. आता आकाशवाणीने सांगितलं कशाला कोण डोकं लावतं? मग सगळ्यांनी आपले टाळ पकवास बाजूला ठेवले, काही खोरे काही आणलं नव्हतं, नुसती जमीन उकरायला लागले. सगळी माती तर नव्हती, सगळा फुक्काच निघाला खाऊन जमिनीतून. उकार फुक्का निघता निघता थोडं उकरलं तर स्वयंभू पांडुरंगाची सुंदर सावळा घवघवीत महाराज पांडुरंगाची करकटावरी तुळशीच्या माळा ऐश्वर बडोळा धावी हरी ठेविले चरण दोन्ही विटेवरी आयुष्य रूप हरी धावी डोळा. भगवंत तुकोबराच्या भेटीला आपलं विश्वंभर बाबाच्या भेटीला साक्षात आले. देवघरा आला आला देवघरा आला देवघरा आशीर्वादाने चाललाय असे जगद्गुरु तुकोबरायांचे वंशज आदरणीय हरिभक्तीपरायण पुंडलिक महाराज दिहोकर म्हणजे साक्षात तुकाराम महाराज. जोरदार काढला. त्यांना एवढा आनंद होतो की तुकोबरायांचा घोष झाला पाहिजे गावाला. हे गाव स्वामी बापू नामा गुरु मावल्या काय तुकाराम मांडले मला तर तुमच्या गळा पडून रडावं. खरं धन्य तुकोबा समर्थ. तुम्ही तुकोबराची गाथा विठ्ठलबा घुले म्हणायचे असा विषय नाही की जो गाथ्यात आला नाही. तुम्ही विषय जागा आम्ही प्रमाण काढून जाणार. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या कीर्तनातली 90% प्रमाण तुकाराम महाराजाची गाथ्यात. आता ते मोबाईल मध्ये सगळं उपलब्ध होतं, सगळ्या संतांचे ग्रंथ. तुम्हाला जो विषय पाहिजे ना तो विषय टाकला का त्याची प्रमाण आपोआप भेटत आहेत. आता तुमच्या लक्षात नाही यायचं ते असो, पण त्याच्यात 90% प्रमाण त्या विषयाची भेटतील. एकमेव जगद्गुरु तुकाराम महाराज. असा विषय नाही की जो गाथ्यात आला, पण ते आहेच प्रमाण. आमच्या संस्कृतीत कीर्तनकार होऊन गेले वैकुंठशी लक्ष्मण महाराज कोले पाहिले. ते फार ते सुदुमऱ्याला राहायचे शब्दाला बघा, सुद्धा आमचा संस्कृत शब्द राहतो. लक्ष्मण महाराज म्हणायचे आहेच प्रमाण आहेच. कोणता विषय त्यांचा हा शब्द काय म्हणायचा आहेच तुकोबरायचा प्रमाण. असा विषय नाही की जो गाथ्यात आला नाही. अशा तुकोबरायचा महामहोत्सव समाजात झाला पाहिजे. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि तुकोबरायचे सर्व वंशज फार प्रेम. आणि मी नाशिकला उत्सव केला तर त्याच्यात कीर्तन होतं बापूसाहेब महाराजांचं. कोपरगावला उत्सव केला त्याच्यात कीर्तन होतं चैतन्य महाराज देहू करा. आणि मग ह्या उत्सवामध्ये पहिल्याच दिवस पुंडलिक महाराज देहू करा. अशा गोड चाली म्हणतात महाराज. काय बोलायचे पुंडलिक महाराज म्हणा माग मानायला चढ जातं मला. आज सांभाळून घ्या बरं का. छोटे माऊली मोठे माऊली नाही. असं महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन. विश्वंभर बाबाला देवाने सांगितलं आज मी तुमच्या गावाला आला. वा आले आंब्याच्या बना दिंडी घेऊन गेले. तो तेथे नाही पण धरणात परी श्वास अद्भुत सुटला. परिमळ सुगंध दरवळला होता महाराज. आणि मग भगवंत कुठे आकाशवाणीने सांगितलं विश्वंभराचे भेटीशी मी प्रत्यक्ष आले. तरी शस्त्र न लावता भूमीशी उकरा तैशी निज हस्ते. शस्त्र न लावता हाताने जमीन उकरायला सुरुवात केली तो सगळा फुक्काच निघू लागला जमीन. आणि मग भगवंताची सगळं वेग श्याम लावण्य सुंदर अशी घवघवीत भगवंताची मूर्ती सापडली. वारकऱ्याने एकच जय जयकार केला पंढरीनाथ महाराज की जय. पांडुरंगाची मूर्ती सापडली.
सापडली, एवढा आनंद झाला. परत आकाशवाणी झाली. ऐकावर का आकाशवाणी? आता हा विषय चाललाय तुकोबराच्या आधीच्या पिढीचा. म्हणे पुढे याचे वंशी थोर, म्हणजे विश्वंभर बाबाच्या वंशात पुढं आधीच सांगितलंय विश्वंभर बाबाच्या काळात. पुढे याचे वंशी थोर अवतरेल वैष्णववीर, जयाचेनी कीर्तन गजरे जगदोद्धार होईल. कोणी सांगितलंय? आकाशवाणीने. या विश्वंभराच्या कुळात पुढे जगद्गुरु वैष्णववीर तुकाराम महाराज जन्मतील आणि त्यांचे कीर्तन ऐकून या जगताचा उद्धार होईल. हरिभजनी हे ढवळ दिले. आकाशवाणीने आधीच सांगून ठेवलं होतं. वा. आणि मग दिंडी काढली, गात नाचत आले. इंद्रायणीच्या स्नानाने पांडुरंगाच्या मूर्तीला स्नान घातलं. आणि आत्ताचा जो देऊळ वाडा आहे तो बाबांचा राहताच वाडा होता पहिला. आणि त्या राहत्या वाड्यात मूर्ती, कुंडळोबराच्या राहत्या वाड्यात मूर्ती, महिपती महाराजाच्या राहत्या वाड्यात मूर्ती. आमच्या नगरला शिवाजी महाराजाच्या काळात बारामतीचे एक संत आमच्या नगर आहेत, माहिती असो. बारामतीच्या लोकांना माहित नाही असो. तर बारामतीमध्ये देशपांडे आडनावाचं घर आहे आणि त्याचे बाबाजी देशपांडे ब्राह्मण समाजाचे शिवाजी महाराजाच्या दरबारात सरदार होते. आणि मग ते एका युद्धात भयंकर युद्ध सुरू झालं. त्या युद्धात काही माणसं मारताना त्यांनी पाहिली. त्यांनी तर मानवी देव व्यर्थ घालावला, हाकनात मरून राहिले. कोण या जगाचा मालक असेल पुढे पुढे हरव म्हणले, तो मला या युद्धातून वाचवेल, मी त्याची भक्ती करेन. मग त्यांना अदृश्य केलं. त्यांनी बारामतीचे सरदार होते बाबाजी देशपांडे, मूळ बारामती. अदृश्य केलं. मग त्यांनी सप्तशृंगीची आराधना केली जाऊन. सप्तशृंगी प्रसन्न झाली. म्हणजे काय मागायचं ते मागा. म्हणजे काय नाही, जगाचा मालक कोण आहे, मला त्याचं दर्शन घ्यायचं. सप्तशृंगी म्हणले व ते आपल्या ताकद नाही, आपल्या ताकदच आहे का? काय नटून बसली म्हणजे तुझ्या ताकद कशाला बसली? दुकान वस्तू असली तर दुकान मांडा, दुकान टाकलं काहीच भेटलं काय दुकान मांडलं. मग तिने सप्तशृंगी मातेने सांगितलं मी सांगतो. मग मी सांगते ते ऐका. मग एक गीता दिली हातात. या गीतेचं चिंतन करा तुम्ही. कुठं 108 तीर्थ जिथं स्नानाला येतात, 108 तीर्थ कुठे येतात तुम्हाला नाही माहिती. हे श्रीगोंदा आणि नगर दोन तालुक्याच्या सरहद्दीवर गाव आहे बघा, गुंडेगाव. तिथं गुंडे ऋषी होऊन गेले. वा, गुंड ऋषी नाही, ऋषी गुंड नसते, गुंडे गुंडे ऋषी. तिथं शेवाळ तीर्थ आहे, तिथं 108 तीर्थ आहे. कधी गेले तर बाबर का तुम्ही गुंडेगावला गेले का त्यांना विचारा कोणाला आहे की इथं बाबाजी महाराज देशपांडे म्हणजे बुवाजी बुवा, तो पण नाव आहे त्याचं बुवाजी बुवा. तर त्यांनी तपश्चर्याची तर केली ते दाखवून ते त्यांनी ती जाऊन तपश्चर्या केली. त्यांची भक्ती पाहून पांडुरंग प्रसन्न झाले. मग ते तिथून नगरला आरंगावला येऊन राहिले आणि पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती त्यांना आरंगावला त्यांना भेटली. त्यांनी राहत्या वाड्यात देव बसवलेले. पूर्वांपार राहत्या वाड्यात देव. असं पैठणला नाथ महाराजाच्या राहत्या वाड्यात विजय मूर्ती पांडुरंग. आमच्या विश्वंभर बाबाने राहत्या वाड्यात पांडुरंगाची मूर्ती बसवली. भरपूर पूजा अर्चा आराधना केली. मग विश्वंभर बाबांचा प्रयाण काळ जवळ आला. पांडुरंगाने विश्वंभर बाबाला पुष्पक विमान पाठवलं. बरेच लोक म्हणते तुकाराम महाराजाला विमान न्यायला आलं नाही. विमानाचा शोध आत्ता लागला. बाबड्या तुला 1200च्या शतकापासून मी प्रमाण काढून देईल विमान शब्दाची. महाराज नामदेव महाराजाच्या गाथ्यात विमान शब्द दाखवून देतो. आमच्या तुम्हाला वाङ्मयात पाहायचं नाही. विमान शब्द खरा आमचा शब्द तुम्ही चोरलाय. विमानतळ नाव तुम्ही आमचं चोरलंय महाराज. आमचा शब्द येतो विमान. आपल्या नामदेव महाराजाच्या गाथ्यापासून मी तुम्हाला विमान शब्द काढून देईल. विमान शब्द आता तुम्ही त्याचं नगर सुरू केलं, विमान नगर. बरं चांगलंय बाबा, आमचं काय म्हणणं नाही. पण विमान शब्द आपल्या गाथ्यात नाही. मग पांडुरंगाने विमान पाठवलं. विश्वंभर बाबाला घेऊन गेले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर तुकाराम. विश्वंभर बाबा गेले. खाली राहिले विश्वंभर बाबाच्या पत्नी. जुन्या काळात सती जाण्याचा प्रघात होता, पण घरात आपल्या मालकाने पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आणली. पांडुरंगाला दूध दही दूध तुपाने नाव घालावं, सगळी पूजा अर्चा करावी पांडुरंगाची. मग ते हरी मुकुंदा वाढले, त्यांचे लग्न झाले. पण ते हरी आणि मुकुंदा हरिभक्त होण्याच्या ऐवजी ते देशभक्त झाले. खरं हरिभक्ती रक्तात असावी यात वाद नाही, पण देशभक्ती सुद्धा असावी. आपण जरा तलवार चालू, मग ते तलवार चालून चमके शिवाची तलवार असो. आणि मग ते तलवार गाजू लागले. त्या काळात देवगिरी हे प्रमुख केंद्र होतं महाराष्ट्राचं.
पहिलं तर आता तोपर्यंत तसा देवगिरीचा पाडाव झाला, कारण विश्वंभर बाबाचा काळ म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी आल्यानंतरचा काळ, थोडंसं मागे पुढं होईल. आणि मग देवगिरीवरली मराठी सत्ता अनेक वर्षाची मराठी सत्ता खालसा झाली होती आणि तिथं यवनी सत्तेने ठाण मांडलं होतं. आणि मग यवनी सत्तेने ठाण मांडल्यानंतर मग तिथं अनेक मराठा सरदार त्या यवनी सत्तेचा अंमल करू लागले, चालू लागले. त्याच्यात हरी आणि मुकुंद त्यांच्या दरबारी राहिले. मग ते तिथं गेले. मग त्यांना पालखी, शिबिका, पायदळ, घोडदळ, हातीदळ, आता मोठे सरदार होते. अनेक लढाया जिंकल्या, अनेक लढायात पराक्रम दाखवला. मग त्यांना मोठ्या मोठ्या पदव्या, सर्व जहागिरी, इनामदारी भेटू लागली, भेटले, राहू लागले तिथं. पण आपण राहतो, पण आपली आई आपल्याजवळ राहत नाही. आई देऊन राहते. मग आईला न्यायला, आई आम्ही मोठी वाडे घोडे बांधले, दारात हत्ती जुळतात, पायदळ, घोडदळ, रथदळ, सर्व संपन्न, सर्व वैभव आहे आमच्याकडं. मग तू इथं काय राहते, चल आपल्याला तिकडे देवगिरीला जायचं. आईने सांगितलं, बरं हो, तुमच्या बापाने पांडुरंगाची मूर्ती आणली, याची सेवा कोण करेल? म्हणजे आपण माणसं उभी करू. अखेर शेवट फार आग्रह केला, आमाईला पोरांचा ऐकवला. महिलांचं अंतकरण पातळ राहतं आणि मग ते लगेच पगडत, आणि पगडल्यामुळं मग आई थोडं पोरांच्या वचनाला भुलली आणि आमाई देहू सोडून काही कार्यकालापुरते देवगिरीला जाऊन राहिले. हे खटकलं पांडुरंग, काय कमी केलं होतं मी? तुमचे आमाईचा मालक लहानपणी म्हणजे बाळ लहान असताना मारले. लहान बाळासकट मी जोपर्यंत बाळांची लग्न होत नाही, वाढत नाही, तोपर्यंत मी यांना काही कमी पडू दिलं नाही. आणि माझी भक्ती सोडून आमाई पोरांकडे गेलीच का? लगेच पांडुरंग स्वप्नात आले, आमाई पोट इथं राहायचं नाही, माझी सेवा कर. तुझ्या मालकाची भक्ती पाहून मी स्वयंभू रूपाने आलो. पण महाराष्ट्रात विठ्ठल रुक्मिणीचं संयुक्तिक पहिलं मंदिर देवळं हे माहिती असेल मला. पहिलं मंदिर पांडुरंगाचं. पंढरपूरचा पांडुरंग संयुक्तिक नाही. पांडुरंग एका बाजूला विडा देते राही उभी उजव्या बाई, दृष्टी ठेवणी पाय कवळे, राही रुक्माबाई उभ्या तोही दो बाई लांब येतात. पांडुरंग एकटे येतात, रुक्मिणी आणि राही लांब. मग त्यांनी लांब उभ्या का केल्या? पंढरपूरला असंच राहायचं म्हणून सांगितलं. सांगा काही चुकलं सांगा. पंढरपूर स्वप्न येतात देव. मग पण देहूला मात्र याचा अपवाद आहे. देहूला रुक्मिणी आणि पांडुरंग एकत्र नांदतात. अगं महाराष्ट्रातलं पहिलं संयुक्तिक मंदिर आम्ही दोघं जोडीने तुमच्या घरी आलो. तुझ्या मालकाची भक्ती पाहून मी तुझ्या मालकाला वैकुंठाला नेलं, स्वयंभू आलो. आणि तू माझं पुत्र सुख पाहशी, पोरासोरांच्या सुखात रमली. चल माझ्याकडे, मी तुझा मुलगा होईल, तुझी सेवा करेन, फक्त तू माझ्यापाशी. दुसऱ्या दिवशी आमाई उठली, रडू लागली. हरी मुकुंदला पुढे बोलवलं, अरे पोराओ, देव स्वप्नात आले. देवाने असं सांगितलं, इथं राहू नको, तू इथे ये, माझ्या जवळ ये. पोरं म्हणले, आई आणखीन 2 ब्राह्मण ठेव पूजेला, आणखीन 2 गुरव ठेव. म्हणले, काय देवाला कमी वाटत असं? सकाळची पूजा या गुरुजी पुढे या. सकाळचे पुजारी वेगळे, दुपारचे पुजारी वेगळे, संध्याकाळचे पुजारी वेगळे. म्हणले लागण एवढं. म्हणले त्यांनी नका का दक्षिणा आपल्याला द्यायला, नारळ जरी दिले. गुरुजी बसा, रामकृष्ण, सगळं देव म्हटले रामकृष्ण. आणि मग आपल्याला जाता राहिला. आई राहिली पोरांचं वचन. दुसऱ्या दिवशी परत देव स्वप्नात आले, आमाई चल, पोराच्या सुखात गुंतू नको, तू भक्ती कर, मी तुझा मुलगा होईल, तुझी सेवा करेन, फक्त तू इथे ये देवला. दुसऱ्या दिवशी आमाई उठली, अरे परत पांडुरंग स्वप्नात आहे. आई अगं तुला पांडुरंगाचा टकडा लागलाय म्हणून देव स्वप्नात येतोय, नाही तर तसं नाहीये, तू ते सोड. आमाई दुसऱ्या दिवशी आली नाही. तिसऱ्या दिवशी मात्र पांडुरंग स्वप्नात येऊन रागावले, वाता हात संपत्ती धर तुझे पुत्र जाती म्हणून. देवाने स्वप्नात येऊन सांगितलं, पोराच्या सुखात गुंतली, तुझ्या मालकाने भक्ती करून मला देहूत बोलवलं आणि माझी भक्ती सोडून तू इथं राहिली. तुला शाप देतो, वाता हात संपत्ती धन तुझे पुत्र जाती म्हणून. मैपती महाराजाची ओवी, तुझं सगळं वाता संपत्ती धन वाडा ओढा सगळा जळून जाईल आणि तुझे दोन्ही पोरं मरतील. म्हणजे सकाळी आमाई उठली, रडू लागली. पोरं म्हणजे काय तुला काय झालं रडायला? काय झालं? अरे पांडुरंगाने असं सांगितलं. म्हणजे की आज तुम्ही मरता. पोरं म्हणले, मरता कर साहेब, तुझ्या हात जेवणच मारायचं आहे आम्हाला.
काही पोरं वीर सावरा महाराज महाराज आई मध्ये पोऱ्या अरे उन्हात मरू नको इथं मर पोरं असं मला उन्हातच महाराज जेवेल असं. आणि मग आज तू स्वयंपाक करत तुझ्या हातचं जेवण आम्ही मारणार. तो खरं होतं का खोटं होतं? मैपती महाराजांनी 2 दृष्टांत दिले. संजयाने अनेक प्रकारे सांगितलं पण धृतराष्ट्राला पटलं नाही. पहिला दृष्टांत. दुसरा दृष्टांत मंदोदरीने अनेक प्रकारे सांगितलं पण रावणाला पटलं नाही. हे दृष्टांत रावण ह्या अंगाने घेऊ नका, धृतराष्ट्राने हे दोघं खरंच चांगले होते. म्हणजे ह्या दोघांना मला ह्या उपमा द्यायचे नाही. दृष्टांत हा फक्त दृष्टांत प्रथा याचा सिद्धांत. सांगितलेलं ऐकत नाही याच्यासाठी दृष्टांत दिला. आमाईने सांगितलं पण ते दोघा मुलांना पडलं नाही. आईने स्वयंपाक केला, दोघं पोरं जेवायला बसले, नेहमी अर्ध जेवण होतंय. लगेच बातमी आली राजाची, जेवत असले तर जेवत्या ताटावून उठा, हात बाहेर इथे या म्हणले. मग परत चक्र आले, ते परत चक्र मोडीत का? बातमी ऐकल्यावर आई रडू लागली. पोरं म्हणले आई अगं आम्ही प्रतापीत म्हणले, मग नेटच करतो म्हणले, जराही आम ठेवीत नाही म्हणून तुम्हाला जरांगे म्हणतात. असो निघालेच महाराज. आता ते प्रतापित होते, सूरसेनानी होते महाराज. जे महाराज रणांगण पेटलंय. मैपती महाराजाची ओवी, बाण सुटते सणा सणा, बाण ध्यानात धरा मनात धरा. काय बाण सुटते सणा सणा, शस्त्र वाजते खना. आता झालंय आपलं आवडलंय, वेळ झाली आपली असणार. बाण सुटते सणा सणा, शस्त्र वाजते खना खना, वीर रस माजला जाणा, युद्ध कन्नना. कन्नन म्हणजे कापणे. युद्ध कन्नना मिळाले. भयंकर युद्ध झालं. काय कोण जाणे. 2 शिवारी घाव असे पडले की हरी आणि मुकुंदा त्या रणांगणात धारा फिरते. धडाधड शरीर कोसळले. पराभव झाला. सैन्य देवगिरी शिरलं. जाळपोळ सुरू झाली, लुटमार सुरू झाली, वाडे हुडे पेटून द्यायला सुरुवात झाली. ते दोघंही हरी आणि मुकुंदा रणांगणात विकळ होऊन पडले. मग सांगितलं, मग लक्षात आलं. आई सांगत होती ते खरं झालं. आई म्हणत होती बायकोचं ऐकू नको, वायलू निघू नको. आईचं ऐका. आई ती आई, बाई ती बाई. सो आता तुम्हाला समजून सांगायला सोनियाबाईच आणावं लागतं. अरे आईचं ऐका बाबा. आईच्या सांगण्यात वेगळं का नाही. आईने सांगितलं कळालं नाही. त्या दोघांनी धारा तीर्थावर प्राण सोडता सोडता पांडुरंगाला हात जोडले. आम्ही भक्ती केली नाही पण आमच्या बापाने भक्ती चांगली केली. आमच्या बापाची भक्ती पाहून देवा तू आम्हाला पदरात घे. म्हणजे माझ्या वडिलाची मिराशी का देवा तुझी जवारे. आमच्या वाढ वडिलाने जेवण या जीव वडिली साधे. आम्ही भक्ती केली नाही पण आमच्या बापाची. म्हणून बघा काही माणसं स्वतःची ओळख नसते पण तुझं काम केलं नसतं पण तुझा बाप चांगला होता म्हणून काम करतो म्हणते. असं मग त्यालाही म्हणावं लागलं आपला बापाही यांनाच मत देत होता, आपल्याला यांना द्यायचं. माझ्या बापाची आमच्या बापाची भक्ती करून आम्हाला पदरात घ्या. पांडुरंगाने त्यांना पदरात घेतलं. त्यांनाही पुष्पक विमान पाठवून वैकुंठाला. बरेच लेखक लिहिते तुकाराम महाराजाला वैकुंठाला विमान आलं नाही अमुक झाला. अरे बाबड्या त्यांच्या पूर्वजांपासून विमानाने जाण्याची परंपरा. तू काय नाक उचलून बोलतो. तुझा कोण्या अंगाने अभ्यास आहे. हाटलाच राहतो, आंबट चिमाट खातो, काही खायचं काही प्यायचं, पुढं वाकायचं. वारकरी संप्रदायाचं चुकलं. एकच चुकलं, तुला एवढ्या दिवस महाराष्ट्रात ठेवला. तुला पाकिस्तानला पाठवायला पाहिजे. तुला कळलं नसतं वारकरी संप्रदायाची उंची काय. काही पणी उठायचं, काही लिहायचं आणि काही आपले बी लोक नाही विचार करायला पाहिजे. नाही विचार कशाचा विचार करायचे तारतम्य नाही. काय कोणत्या बांधण्याचा विचार करा. अभ्यासच नाही लोकांचा. गुरु पुढे बसून शिकलेले नाहीत माणसं. महाराज गुरु पुढे बसून शिकलं पाहिजे यासाठी असं. आणि मग विश्वंभर बाबा मग सगळं देवगिरीला आग लागली. मग बाबांची सून होती मुकुंदाची पत्नी सती गेली. पण हरीच्या आपल्या हरीची जी पत्नी होती तिच्या पोटात बाळ होतं. मग आम्हाला सांगितलं हे विश्वंभर बाबाचा वंश आहे, हा जगला पाहिजे. विश्वंभर बाबाचा नातू तुझ्या पोटात आहे, हरीचा मुलगा तुझ्या पोटात आहे. बाई आपले मग दोघी काही सेवकांना घेऊन रातोरात तिथून पळाले. तडकाफडकी देवला आल्याचे पांडुरंगा पुढं आम्ही तोंड जोडून घेऊ लागली. अरे काय तुझी भक्ती करणाऱ्याला तू कधी न्याय दिला. त्या प्रल्हादाने तुझी भक्ती केली तर तू त्याचा बापच मारून टाकला. विभीषणाने भक्ती केली त्याचा भाऊच मारून टाकला. तू तुझी भक्ती का त्या अंगत तुझ्या नादी लागलं तर त्याचाही बाप मारून टाकला. इतका तर गुणी म्हणजे पांडुरंगा तू. असं मैपती महाराज दृष्टांत दिले बरं का.
तात्या महापुरुष माझ्यापेक्षा यांना लाभ गाडा जातो. हे माझ्याकडे मांडवगण कर बसले. तात्या महापुरुष महापुरुषाचे एक वाक्य आहे. ते म्हणायचे पंढरपूरचं कोर्ट पहिल्यापासून भक्ताच्या विरोधात आहे. हे माझं वाक्य नाही तात्याचं. असे काय कोणता न्याय दिला म्हणजे तू भक्ताला सांग. कोण्या भक्ताला योग्य न्याय दिला? त्याला झोडपून झाडपून त्याची सगळी माणसं मारून टाकले, मोकळा केला, मग आमच्याकडे मग तुझ्या भाषणाला लावलं म्हणजे. तसा बोका सगळी पिलं खातो एकटी मांजर ठेवतो म्हणले, जेणेकरून माझ्या मागे हिंडली पाहिजे. तसं तू आमची सगळी मागून टाकले, माझ्या एकटीला ठेवलं म्हणजे. पांडुरंग प्रगट झाले, मी काय कमी केलं होतं आम्हाला तुला, तेव्हा तू मला सोडून तिकडे गेली. आत्ती म्हणली पण मला आता सगळं तू दिलं, पण पुत्र सुख पुढे. पांडुरंग म्हणले मी तुझा मुलगा होईल आणि माझी रुक्मिणी तुझी सून होईल आणि तुझी सगळी सेवा आहे. हरीची सासूरवाडी 9 लाख उमर होत. विश्वंभर बाबाचे 2 मुलं, हरी मुकुंदा वारले. मुकुंदाची पत्नी सती गेली, हरी झाली. हरीच होता त्याला हरी व्हायला काय लागत आहे. आणि हरीची पत्नी रुक्मिणी झाली. आणि मग दोघांनीही आमाईची एवढी सेवा केली. विश्वंभर बाबाचं वर्णन कमी, इतकं महिपती महाराजांनी आमाईचं लिहिलंय. वाचा जरा, माझ्या पुढे चरित्र पण तुम्हाला मी वाचायला देणार नाही, कारण एवढं जीर्ण झालंय की तुम्ही हात लावला तरी ते फाटल बघा. असं तुम्हाला वाचून काही घेणार नाही तुम्ही, त्यातलं मला माहिती. मग आमाईची एवढी सेवा केली. सुहस्ते चरण चुरी नवलांतरी मज वाटे. महिपती महाराज म्हणतात देव आमाईचे रोज पाहायला पाहिजे. रुक्मिणी रोज सेवा, काय सेवा लिहिली. रुक्मिणी आमाईला स्नान घालायची, आमाईचे केस विंचरायची, जगाची जगन्माता. आणि विश्वंभर बाबाच्या मंडळीचे केस विंचरायची. भगवंत पाय दाबे. स्वहस्ते चरण चुरी, चुरी म्हणजे दाबणे. नवलांतरी मज वाटे. महिपती महाराज म्हणतात मला ते नवल वाटतंय मला. एवढी सेवा केली. मग श्रावण शुद्ध एकादशीला आमाईचा प्रयाण काळ जवळ. श्रावण शुद्ध एकादशी फक्त साल नाही त्याच्यात दिले, तिथी लिहिली. श्रावण शुद्ध एकादशीला मग आमाई सुद्धा पांडुरंगाच्या चरणी विलीन झाली. भगवंताने आमाईलाही विमान पाठवलं, घेऊन गेले विश्वंभर बाबा. आमाई दोघं गेले, हरी आणि मुकुंद गेले. हरी विश्वंभर बाबाचे चिरंजीव हरीचा विठ्ठल, बरोबर आहे. मग विठ्ठल मुलगा वयात आला. मग 9 लाख उमर येऊन आईला घेऊन देहूला आला. देहूला आल्यावर तर त्याला कळायला लागलं होतं. कळायला लागल्यावर त्याच्या लक्षात आलं की आमची आजी वारली, तिचा सगळा संस्कार माझ्या बापाने केला. माझा बाप तुझा म्हणले देव झाले म्हणून. पण माझी आई आम्ही तर 9 लाख उमरेला होतो, कोण होतं? सगळं देवगाव चकित झालं, कोण होतं? मग लोकांच्या लक्षात आलं की भगवंत आणि रुक्मिणीच मुलगा आणि सुनबाई झाली. सगळी सेवा केली. त्या विठोबाला असा राग आला, एक तर माझा बाप मारला, वरून माझ्या आजीची काय सेवा करतोय, काय नाटकी हा पाडून हातात शस्त्रच घेतलं, थट तेवढं वाड्यात गेले माझे. अंगदाचा पिता भरा द्वार निपराधे मारिला. हे दृष्टांत तिथं आले. भगवंता पांडुरंगा काय तुझ्या दारात न्याय नाही. तसा अंगदाचा बाप तू मारला, तसा माझा बाप तू मारला. तसा प्रल्हादाचा बाप मारला, तसा माझा बाप मारला. तुझं भजन केलं, त्याचं कोणाचं तू कल्याण केलं सांग. तुझं भावे जे भजती त्यांच्या संसाराची स्थिती हरिपूर निष्ठुर निर्गुण नाही माया भाऊ. काय तुकार महाराज पांढरे जुने कीर्तनकार लई सांगायचे हे हरितो निष्ठुर. आमचं तिकडं विष्णुबा कवळेकर, तुम्ही कीर्तन ऐकले असतील बघा. विष्णुबा कवळेकर म्हणून जुने कीर्तनकार होऊन गेले. काळीतीला कीर्तन करायचे, लय गोड सांगायचे महाराज. खासच असं ऐकायला भेटायचं. आता कोणी हरितो निष्ठुर निर्गुण सांगत नाही. मग पवाडे गाणे कविता लोकच चिंगड्याचा भेजाला काय ऐकाव खायला पाहिजे. इथं गणपत तात्या काळभोर तात्या आलेत का? गणपत तात्या काळभोर कुठून उभा एक मिनिट. हे खडकीचे चेअरमन आहेत सोसायटीचे. हातोडा तिकडे बघा झाला सगळ्यांना नमस्कार. ते चेअरमन आहेत. 25-30 वर्ष खडकी गाव आहे, दौंड तालुक्यात. कसं काय एकदा बोरीबेलला कीर्तन होतं. हे बंडा तात्याचे विद्यार्थी येतं, पण बंडा तात्याला खालून उभ्या सांगते. बोरीबेलला एकच कीर्तनकार नाव नका विसरू. मला महाराष्ट्रात काही दिवस राहायचे आणि ते तात्या पुढे बसलेले. 1.25 तास कीर्तनकार नुसताच रडायचा. हा बघा आला तात्या वाजतात पुढे म्हटलं. तात्या ते कीर्तन करायला 1.25 तास काढलं. अरे बा तो हा बघा कधी येणार म्हणले. हे तात्या म्हणले कीर्तनात तिने जे विठ्ठलच केलं, कारण त्याला हा बघ यायचं कळतच नव्हतं. असे वस्तात श्रोते भेटले पाहिजे मला. गाव वा कीर्तन पंडा तात्या कीर्तनकाराला अभंग देतात. त्या अभंगावर बोला असं
इथून पुढं महाराष्ट्रात जर चांगली कीर्तन ऐकायची असतील कीर्तनकाराला अभंग दिले पाहिजे. अभंग छापायचा तारीखेची अभंग छापायचा. वा या अभंगावर कीर्तन करा. वा तात्याने मला परवा अभंग दिला आम्हा एक कौतो जगा द्यावी करावे भजित चुकती देवा. अभंग दिले पाहिजे कीर्तनकार. मी एकदा पिंपळनेरला सप्ताह केला. गुरुजी तुम्ही आले होते पिंपळनेरला सप्त्याला. सगळे मांडवकर सगळी मंडळी आली होती. मी कीर्तनकाराला अभंग दिले. आधी तारखा दिल्या आणि मग 10 दिवसांनी अभंग दिले. तर ते 2-4 जण म्हणले तारीख घेतली होती पण जरा अडचण आली म्हणले येणार अभंग दिल्यावर कधी अंगच तरीच नाही. अभंग दिला पाहिजे. बोललं पाहिजे संतांच्या अक्षर बोललं पाहिजे. ह्याही अभंगाला नाही दिला पाहिजे. असो. आणि मग त्यांनी स्वहस्ते फोडू पाहिजे. काय तुझी भक्ती करण्याचा अर्थ आहे म्हणजे हरी तू निष्ठुर भक्ती मी जगतच नाही. आता जे तलवार घेतील पोटात मारणार लगेच पांडुरंग प्रगट झाले हात धरला. अरे बाबा तू मला वैरी म्हणतो. काय नाव दिलं? कोळाचा दावेदार असं नाव दिलं. विठोबाने पांडुरंगा विठोबा म्हणजे विश्वंभर बाबाचं नाव. तू आमच्या कुळाचा दावेदार. मी अनेक नावं मला दिली देव लोकांनी पण हे नाव मात्र मला पहिलंच ऐकायला भेटलं. मग पण बाबा रे मी तुझ्या वडिलांना तुझ्या चुलत्याला दोघांनाही विमानात घेऊन पडलं पण वैकुंठ ठरायला. अरे मी तुमच्यासाठी सगळं द्यायला तयार आहे तरी तुम्हीच मला सोडून जाता. मग काय म्हणावं. मग विठोबाने पांडुरंगाचे पाय धरले. आजपासून आमच्या कुळात ती सगळी माणसं तुझी भक्तीच करते. नियम झाला म्हणजे आता हाची नियम आता न फिरे माघारी पैसले शेजारी बोलवा. महिपती महाराजांनी त्याला नोकरीत अडचण आली तर त्यांनी ती लेखणी दौत पांडुरंगा पुढे वाहिली आणि इथून पुढे 7 पिढ्यात आमच्या कोणी जर लेखणी हातात घेऊन तर निर्वंश होईल. शपथच घेतली देवाची. त्याच्या 7 पिढ्यात कोणी कारकुनकी नोकरी केली नाही. 2-4 केली सगळे निर्वंश झाले. महिपती महाराज तडाखाच असा आहे महाराज. तसंच महाराज इथून पुढे आमच्या सगळ्या पिढ्या तुमचं भजनच करतील. आणि मग विश्वंभर बाबा हरिमुकुंद हरीचा विठोबा विठोबाचे पदाजीचे शंकरचे कानयाचे बोलोबा. किती पिढ्या झाल्या? 7 पिढ्या झाल्या. बोलोबा म्हणजे तुकोबरायचे वडील बोलोबा आणि कणकाय. हे दोघंही यांचं लग्न झालं. 24 वर्ष ते अवसरी केली पंढरीची वारी. 24 वर्ष पांडुरंगाची निष्ठेने वारी केली बोलोबा आणि कणकाय. एक दिवस पांडुरंगाने हात धरला. काय मागायचं ते मागा. म्हणजे काही मागणं नाही. तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्यावा एवढं मागणे. देवाला असं मागा. आळंदीत एका माऊलीने बाळ पोटात असताना ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केले. तर त्या बाईच्या पोटी बाळ जन्माला आलं. त्या बाळाने 4थीत गेलं. ज्ञानेश्वरीत पाठ केली. काय नाही काय परवा सोहम नाही म्हणा. त्या बाळा 4थीत बाळ आहे. ज्ञानेश्वरीची पाठी मारा. वरून म्हणायला म्हणा खालून म्हणा काही म्हणा. स्क्रीन टच मोबाईल समजा काही असं बटन दाबलं क्लिक केलं का भराभराच येते. काय मुले वा काही ते एका अभंगावर हयात काढली तेवढाच काढलाय आवडे तेवढा पण आवडला. दुसऱ्याने पाठ करावा एखादा. पाठांतर केलं पाहिजे. हे संतांचे अक्षर आपण पाठ नाही करणार. काही मंडळीची बागवण पाठ करते का? आपण पाठ केली पाहिजे. गोखली पाहिजे. वा ब्रह्मचारी धर्म गोखावी अक्षरे. मग बोलोबा आणि कणकाई यांनी देवाला मागून घेतलं की तुम्ही आमच्या पोटी जन्माला या. आणि मग भगवान शंकर भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव तिघाने ठरवलं. तिघ एकत्र का आले? महाराष्ट्रात तिघाला एकत्र आल्याशिवाय सरकार उभा करता म्हणून रामकृष्ण म्हणून तिघ एकत्र आले. तिघाने ठरवलं बोलोबा कणकाई तुमची कुस एवढी पवित्र आहे. आम्ही 3 देव तुमच्या पोटी जन्म घेणार. ऋषिकेशला आम्ही 2009-10 असो तिकडं महाराष्ट्रात आदरणीय राज ठाकरे साहेब UP MP भगाव आंदोलन झालं. मग त्याचा बळी पडलो आम्ही होतो तिकडं राहिला. आता तिकडल्याला इकडे हाणायचे. इकडल्याला तिकडे चांगले ठेवते का? आम्ही भिक्षा जायचो. तिथे झाले ते संन्यासी. हे देखो महाराष्ट्र के छात्र वहाँ महाराष्ट्र से हमें भगा दे और ये यही रह रहे हैं. आम्हाला खवडायचे. आम्हाला क्या है महाराष्ट्र में? प्रभु राम लल्ला उत्तर प्रदेश में, प्रभु कृष्णचंद्र उत्तर प्रदेश में, क्या है महाराष्ट्र? 2-2 देव आमचे उत्तरे जन्मले.
तुमच्या महाराष्ट्रात काय? मी म्हणलं तुमच्याकडे 2 देव जन्मले पण 2 आईच्या पोटी, आमच्या देऊला एक आई अशी झाली की जिच्या पोटी 3 देव जन्मले. म्हणून तुमचं राष्ट्र आहे, आमचं महाराष्ट्र आहे, गरजा महाराष्ट्र माझा. आणि गौतम पाटील गावाला अभिमान नाही, संस्कृतीचा काय नाही, वगळा संस्कार लागली लोकांना. असे संस्कार पाहिजे बा. एका आईच्या पोटी 3 देव जन्मतील महाराज. मग थोरले शिवाचा अवतार सावजी, विष्णूचे अवतार तुकोबाराय आणि ब्रह्मदेवाचे अवतार कान्होबाराय. यांचा अवतार कसा झाला, काय झाला, हे सगळं उद्या जगत कथेमध्ये तुकोबारायचा अवतार होणार आहे. उद्याची कथा बरोबर 3:30ला सुरू होईल. 3:30 ते 5:30 आज थोडं लांब जाईल. आता 6:30 कीर्तन होईल. उद्या येताना सगळेजण फुलं घेऊन या. फुलं भरपूर आणा आणि एकमेकाला द्या. आपल्याला 3दा फुलं टाकायची. शिवाचा अवतार सावजी जन्माला आले म्हणून, विष्णूचे अवतार जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आले म्हणून, ब्रह्मदेवाचे अवतार कान्होबाराय जन्माला आले. आणि ब्रह्मदेवाचाच अवतार इथं ब्रह्मावतार सोपान देव. हे वैशिष्ट्य आहे. ब्रह्मयाने तप केले, ब्रह्मपुरी म्हणविले, तेथे नांदेची उलग बोझा, सोपान देव आत्मा माझा. आमचा रामचंद्र बाबा म्हणायचे. ह्या बघ तुम्हाला गाथ्या सापडायचे नाही. इथं पहिले नारायण भाऊ गोसावी होते, तिले म्हणायचे. आपण सेना महाराजाच्या अभंग त्यांच्याकडे लिखित होते. म्हणजे गोड म्हणायचे. आमचे देव करत रामचंद्र बाबा ओटीवाला वार करत. काय पाठांतर होतं, नादच नाही करायचा, वाचताच वार करत असं रामकृष्ण. तर उद्या तुकोबारायचा प्रगट दिन आपल्याला साजरा करायचा आहे. आता आरती होईल आणि लगेच 6:30ला कीर्तन होईल. फक्त 15 मिनिटाची सुट्टी होईल. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम 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 बाकीच्या सर्व कीर्तनकाराचे सन्मान कीर्तनात होते. फक्त नावली चला म्हणजे हवेलीची बरोबर का नाना बांधताना कोण कीर्तनकार आले नावं लिहून घ्या सगळ्यांची. जडमुड उद्धरिले विश्वजनता ब्रह्मरूप केले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती वायदा कवी रामा आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण पाहिले ऐशे तुकोबारे अवघडजिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती वायदा कवी रामा आरती तुकाराम परम तुकासे आले रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती वायदा कवी रामा आरती तुकाराम सोपान देव महाराज